यू विल हां. बी डेड स्लीपिंग. मला वाटतं 8 ते 9 तासाचा फरक आहे ना आपल्या ह्याच्यात आणि ते? ऑलमोस्ट पहा ना आता म्हणजे मागे आम्ही इकडे हां. यूएसला मागे आहे. इथं हो, 7:30 हो. झाले, तुमच्याकडे 5 वाजलेत. हो, इथं हो. आता आय थिंक 5 वाजले इंडियात आणि इकडे 7:30 म्हणजे 2.5 तास आम्ही ऑलमोस्ट 9 तास मागे आहोत यूएस टाईम. हं, 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 हं. हं. तेच म्हटलं सर लिव्हवर आहेत, पण डिस्टर्ब करावं म्हटलं जरा थोडं तिकडे निवांत असताल. हाँ, तू मेरे को चैन से रहने नहीं देता और जीने भी नहीं देता है. बीड़ आता हूँ तो काम करवाता हूँ, बीड़ से भागता हूँ तो भी काम करवाता है. हम्म. किरण जॉईन झाले, मयुरी आहे, वैशाली जाधव आपले गेस्ट आहेत, आपले आशिष तांबडे, आदिश. सतीश तांबडे. नक्कीच अजून ते मला वाटतं अजून एक काही जण एक्सपेक्टेड आहे, तर काही जण होतील असं जॉईन वाटतं. एक जस्ट मी 1-2 फोन कॉल करतो सर. करा करा, जॉईन नो होतील तरी. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, करा करा. झेरॉक्स पडवायची त्या पेजची झेरॉक्स पडवाय ते साठी ते वाला
Out नको. त्याच्यावर side. केवीला जे ऍडमिट केलं होतं का तिथं जवळ 4.5-5 लाख घेते. ठीक आहे, जर मी बघतो जर झालं तर नाही तर मग फक्त Shall we start? करूया का चालू? I request all of you to switch on your video so that I can see. I feel that I'm talking to ghost. Hello? Can somebody reply? Yes, sir. Yes, sir. Okay. सगळे व्हिडिओ ऑन करा, तुम्ही जे काही काम करत असाल, डझंट मॅटर. It's good to interact directly. There is no problem. Switch on the video so that we can actually see each other. We can discuss, have an interactive session. कारण हा फॉर्मल सेशन नाही आहे, हा मोर लाईक अ इंटरॅक्टिव्ह सेशन आहे की काही प्रॉब्लेम्स येत असतील आपण एंडला ते डिस्कस करूच. पण आय गेस मराठी इज कन्व्हिनियंट फॉर ऑल ऑफ अस बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट काउन्सिलिंग आणि आपण आपल्या पेशंटला मराठीतच काउन्सिल जास्त करतो. सो आय थिंक मराठीत बोललेलं जास्त बरं राहील. व्हॉट डू यू थिंक? हो सर, चांगलं आहे. हां, बेटर. आय रिक्वेस्ट अदर्स टू प्लीज स्विच ऑन देअर व्हिडिओज. आलेत का सगळे? चंद्रकांत मला दिसत नाहीये. किरण, चंद्रकांतला फोन लावा ना, डॉक्टर चंद्रकांत यांना. येस सर, येस सर, लावतो एकच. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. गुड इव्हनिंग आदिश मॅडम, नमस्कार. तांबडे मॅडम, Good evening, नमस्कार. sir. गुड इव्हनिंग. राईट. डॉक्टर गणेश, गुड नमस्कार. इव्हनिंग. नमस्कार. नाही सर. गुड इव्हनिंग. सो आलो तो सुट्टीवर, पण चंद्रकांत काही सुट्टी एन्जॉय करू देत नाही. सकाळी लवकर उठवून त्याच म्हटलं सरांना सुट्टी तर एन्जॉय करू द्या. आता काय म्हणे. आय थिंक तुमचा सगळ्यांचा ग्रुप खूप छान आहे. इट्स रिअली 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 गुड आणि मला आवडतं सगळ्यांशी इंटरॅक्ट करायला. इट्स अ गुड ग्रुप. सो आय थिंक लेट्स गिअर अप आणि डू अ लॉट ऑफ वर्क इन युअर एरिया. आपल्याकडे लॅब आहे, सेटअप आहे, सगळं चांगलं आहे. सो आय थिंक आपण असे सेशन घेत राहिले तर आपल्याला बराचसा फायदा होईल. टॉकिंग टू पेशंट्स, काउन्सिलिंग कसं करायचं, फेल्युअर कसं एक्सप्लेन करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि आय थिंक सगळं काही किती सक्सेस येऊ द्या, फेल्युअर येऊ द्या, आपल्याला सक्सेस सांगणं इझी असतं, पण फेल्युअर एक्सप्लेन करणं डिफिकल्ट असतं. आणि म्हणूनच काउन्सिलिंग हा पार्ट इतका महत्त्वाचा असतो. म्हणजे रादर फेल्युअर झाल्यावर काउन्सिल करण्यापेक्षा हाऊ कॅन वी आधीच काउन्सिल करायचं पेशंटला, की पेशंट इज ऑलरेडी रेडी दॅट दिस इज नॉट 100%, बिकॉज दॅट इज व्हॉट दे कॅरी इम्प्रेशन, की अरे मी IVF करतोय, एवढे पैसे टाकतो, आता मला प्रेग्नन्सी मिळणारच. आणि मग ते नाही मिळाली की मग दॅट्स द बिग डिसअपॉइंटमेंट. आणि मग
असा ब्लेम गेम नसतो. म्हणून ब्लेम गेम होऊ नये याच्यासाठी आपलं काउन्सिलिंग आधीच इतकं क्लिअर पाहिजे. काही पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहे आज ते, की काय एक्सप्लेन करायचं पेशंटला, किती लेव्हलपर्यंत आपण एक्सप्लेन करायचं, काय पॉइंट्स, काय फॅक्ट्स आहेत जे सांगितले पाहिजे. ओके. सो हां, चंद्रकांत आला. ओके. अजून बाकीच्यांनी स्विच ऑन नाही केलेत व्हिडिओ. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, प्लीज स्विच ऑन व्हिडिओज. इट बिकम्स इझी फॉर मी टू आयडेंटिफाय ऑल ऑफ यू. मी विसरून जातो लोकांचे चेहरे एक दोनदा भेटल्याने. जरा स्विच ऑन करा. स्वप्नील कुठे आहे? मधुर सर पण आहेत. मधुर सरांनी पण स्विच ऑन केला पाहिजे ना. सुरू करूया का आपण? शाल वी? तर तुम्ही सुरू करा, कारण की ना ओके. ऑलमोस्ट एक 10-15 जण जॉईन झालेले आहेत या. आणि ओके. कदाचित ना व्हिडिओ चालू केल्यामुळे बँडविड्थ कमी पडू शकते. तो ओके. म्हणजे जेवढे यांना दिसतंय तेवढं ठीक आहे. पण चालेल. सुरू करा सर, कारण की मला हां, एका ठीक आहे. मीटिंगला जायचं आहे. तर शुअर. मी थोड्या वेळ राहतो. हो, नाही तुम्ही ठीक आहे. कॅरी ऑन केलं तरी चालेल. मेन चालेल. यांच्यासाठी आहे. यू कॅन कॅरी ऑन. ओके. आणि वी राइट. आर रेकॉर्डिंग दिस सेशन सो ओके. दॅट वी कॅन शेअर देम बॅक आणि आपल्याला नो पुढे प्रॉब्लेम. कामात येईल ते, आहे ना? शुअर, शुअर. बिलकुल. चालेल. नक्की. ओके, ओके सर. Okay. थँक्यू. All right. So once again, good evening to everybody. I think, yeah. Kiran, just look after. There are people who are putting request to admit in the meeting, so you can approve it. Okay, Kiran? येस Right. सर. हां. सो फाईन. आजचा सेशन मुळात असा आहे, की आपल्याला काउन्सिलिंग कसं करायचं IVF बद्दल. आता समजा फॉर एक्झाम्पल वी विल बिगिन विथ अ केस हिस्ट्री, की माझ्याकडे एक पेशंट आला आणि त्या पेशंटला आपल्याला रिपीटेड सिमेन एनालिसिस सांगतंय, की आपल्याला ऑलिगोएस्थेनोटेरेटोझूसपर्मिया आहे त्याला. मग आपण ह्या पेशंटला काउन्सिलिंग काय करायचं? वी नो दॅट धिस पेशंट नीड्स IVF आणि या IVFच्या काउन्सिलिंगमध्ये कुठल्या पॉइंट्सपासून सुरुवात करायचं? सो सगळ्यात पहिले आपण त्या पेशंटला काय एक्सप्लेन केलं पाहिजे? आपण त्याला IVF प्रोसिजर एक्सप्लेन केली पाहिजे. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, की जर तुमच्या डेस्कवरती जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल, तर एक फोल्डर बनवा आणि फोल्डरमध्ये काही पिक्चर्स डाउनलोड करून ठेवा. जसं फॉर एक्झाम्पल एंडोमेट्रियमचं पिक्चर आहे, की सोनोग्राफीमध्ये ट्रिपल लाईन एंडोमेट्रियम किती दिसतं? तुम्ही कसं मेजर करता? त्याचं पिक्चर डाउनलोड करून ठेवा, की बुवा मी आउटर हायपोरिक पासून दुसऱ्या आउटरपर्यंत मी किती मिलीमीटर 10 मिलीमीटरचं दिसतंय. ट्रिपल लाईन काय असतं? ब्लड फ्लोचं पिक्चर डाउनलोड करा, की बाबा ब्लड फ्लो म्हणजे नेमकं काय असतो? सब एंडोमेट्रियल ब्लड फ्लो असा दिसतो. बाहेर हायपरिकोइकच्या बाहेरच्या सब एंडोमेट्रियल झोनमध्ये असे सिग्नल्स दिसतात. नंतर एम्ब्रिओ एग्स कसा oocyte कसं दिसतं डिनूड केल्यानंतर. मग डे 1 एम्ब्रिओमध्ये 2PN एम्ब्रिओ कसा दिसतो, 2 सेल कसा दिसतो, मग 4 सेल कसा दिसतो. टिल ब्लास्टोसिस हॅव 1111 फाईल. ओके. त्याच्यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफर आपण करताना एक स्टील पिक्चर डाउनलोड करा, किंवा कसं कॅथेटर आपलं जातंय. ते ग्राफिकल असलं चालेल, अल्ट्रासाउंड गाइडेड असेल तरी चालेल. पेशंटला समजेल या भाषेमध्ये, की बुवा आपण ट्रान्सफर कसं करतो. प्लस oocyte रिट्रायव्हलचं पण ग्राफिकल पिक्चर घ्या. कारण बाय दॅट टाईम तुम्ही सोनोग्राफी केलेली असते पेशंटची ट्रान्सव्हॅजायनल स्कॅन आणि तुम्हाला पेशंटला माहीत असतं, की आपली TVS कशी झाली आहे. सो आपण त्याला त्या डायग्रामने एक्सप्लेन करू शकतो, की बा ह्याच TVS प्रोबवरती निडल गाईड असेल आणि ती निडल कशी जाते मध्ये आणि कसं फॉलिकल ॲस्पिरेट करते. एखादी पिक्चर तुमचं ओव्हरीमध्ये मल्टिपल फॉलिकल्स कसे दिसतात. सो आपण जेव्हा हायपर स्टिम्युलेट करतो पेशंटला IVFसाठी, सो मल्टिपल फॉलिकल्स कसे दिसतात आणि त्या एखादं पिक्चर असं पण दाखवा, की ग्राफिकल असेल, की या फॉलिकलमध्ये कुठे असतो तो oocyte क्युमुलस कॉम्प्लेक्स. सो लॉट ऑफ पिक्चर्स विल मेक इट काउन्सिलिंग व्हेरी ईझी. म्हणजे आपल्याला पेशंटला ते एक्सप्लेन करण्यापेक्षा नुसतं बघून पटकन समजतं लाइक अ लेमॅन. सो तसं करा. समजा इन केस तुमच्याकडे डेस्कटॉपवरती म्हणजे काइंड ऑफ डेस्कवरती डेस्कटॉप नसेल, लॅपटॉप नसेल, डझंट मॅटर. तुम्ही त्याचे प्रिंट घेऊन ठेवा. पुट इट इन वन फाईल आणि फक्त ते 5 एम्ब्रिओचे तुम्ही स्टेजेसचे पिक्चर समोर ठेवला तर सांगू शकतो आपण, की हा पहिल्या दिवशी असा दिसतो, दुसऱ्या दिवशी असा दिसतो.
बट इल्युस्ट्रेशन्स वापरूया म्हणजे त्याला आपल्याला एक्सप्लेन करता येतं. सो पहिली स्टेप आपल्या काउन्सिलिंगची अशी असली पाहिजे, की बुवा IVF म्हणजे नेमकं काय आहे? सो फॉर एक्झाम्पल मी जर एका पेशंटशी बोलत असेल, की IVF म्हणजे काय आहे? सो मी त्यांना स्पष्ट सांगतो, की बुवा त्याच्या आधी मी त्यांना 8 स्टेप्स एक्सप्लेन करतो, की 8 स्टेप्स कसे असतात. ओके. जसं फॉलिकल ग्रोथ ही पहिली स्टेप झाली, ओव्ह्युलेशन ही सेकंड स्टेप झाली. त्याच्यानंतर ओसाइट पिकअप होतं बाय फिंब्रियल एंड ही तिसरी स्टेप झाली. मग ओसाइट कॉम्प्लेक्स हा ट्यूबमध्ये आल्यानंतर व्हजायनापासून ओसाइट कॉम्प्लेक्सपर्यंत ट्रान्सपोर्ट ऑफ स्पर्म होतं, ही चौथी स्टेप झाली. मग 5वी स्टेप्स आहे फर्टिलायझेशन, की ज्याच्यामध्ये एका ओसाइटमध्ये एक स्पर्म जातो. मग 6वी स्टेप आहे, की ह्या ओसाइटचं कन्व्हर्जन आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रिओमध्ये होतं. सो एम्ब्रिओ फॉर्मेशन ही 6वी स्टेप झाली. मग हा तयार झालेला एम्ब्रिओ नेक्स्ट 5 डेजमध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. सो ट्रान्सपोर्ट ऑफ एम्ब्रिओ ही 7th स्टेप झाली आणि 8वी स्टेप आहे ती आहे एम्ब्रिओ इम्प्लांटेशन म्हणजे गर्भाशयात रुजतो. हे आपण 8 स्टेप जर त्यांना डायग्रामॅटिकली आधी एक्सप्लेन केलं, तर इट इज व्हेरी ईझी फॉर देम टू अंडरस्टँड की IVF म्हणजे काय? कारण या 8 स्टेप्समधल्या 7 गोष्टी आपण IVFमध्ये करतोय. सो दॅट वी कॅन एक्सप्लेन, की बुवा आपण 8 पैकी 7 गोष्टी करतोय, पण मी एक गोष्ट करू शकत नाही आणि ते आहे एम्ब्रिओ इम्प्लांटेशन. मी एम्ब्रिओ योग्य त्या जागेवर सोडू शकतो, पण मी त्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन करू शकत नाही. म्हणजेच काय, की कुठल्याही IVF सायकलचा सक्सेस हा इम्प्लांटेशन ह्या स्टेपवरती लिमिटेड आहे आणि दॅट इज अ रेट लिमिटिंग स्टेप. ओके. सो हे त्यांना आपण समजावून सांगितलं तर त्यांना पहिली गोष्ट कळते, की अरे सर आपले किंवा आपले डॉक्टर हे 90% जॉब करू शकतात, पण 10% अजूनही त्यांच्या हातात नाहीये. सो इट इज नॉट 100%. सो हे आपण जर त्यांना सांगू शकलो, आता जसं फॉर एक्झाम्पल हा पेशंट आहे ज्याला सिव्हिअर ऑलिगोएस्थेनोस्पर्मिया आहे. तर मी त्याला डायग्रामॅटिकली कसं सांगतो, की बा व्हजायनामधनं हा स्पर्म युट्राइन कॅव्हिटीमधनं फॅलोपियन ट्यूबमधनं ओसाइटपर्यंत पोहोचतोय. पण बिकॉज द काउंट इज लो अँड द टोटल मोटाईल स्पर्म काउंट हा कमी असल्यामुळे 10 मिलियनपेक्षा कमी असल्यामुळे हा स्पर्म ओसाइटपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि जर स्पर्म नाही पोहोचला तर फर्टिलायझेशन ट्यूबमध्ये होणार नाही. सो मग हे कसं आपण IVFने हँडल करतो. पण मग आपण त्यांना सांगू शकतो, की येस तुमचे मल्टिपल एग्स डेव्हलप करून ते एग्स बाहेर आम्हाला काढता येतात. सो दॅट आपण त्या स्पर्मवरती डिपेंडंटच नाही आहोत, की त्या स्पर्मने तिथं पोहोचावं. सो IVFमध्ये आपण तुमच्या ओव्हरीमधनं एग्स बाहेर काढतो. त्यांना स्पर्म बाहेर आपण जसं एनालिसिसला कलेक्ट केलं तसं सिमेन कलेक्ट करतो. त्याच्यातनं स्पर्म सेपरेट करतो आणि आपण फर्टिलायझेशन बाहेर लॅबमध्ये करतो. ओके. मग त्यांच्यासमोर 5 एम्ब्रिओच्या स्टेप्स ठेवा. पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ICSIचं पण पिक्चर डाउनलोड करा, की ICSIचं पिक्चर कसं असतं किंवा होल्डिंग पायपेट ओसाइटला स्टेबल करते, इंजेक्शन पायपेट जाते आणि स्पर्म रिलीज करते. पाहिजे तर YouTubeवरनं व्हिडिओ डाउनलोड करा. ते एकदा दाखवलं ना पेशंटला इमिडिएट बेसिस एकदम क्लिअर कट समजून जातं, की अरे फर्टिलायझेशन कसं करतात. सो ते पिक्चर त्यांच्या लक्षात राहतं रॅदर दॅन आपले शब्द लक्षात राहतात. सो यूज लॉट ऑफ पिक्चर्स. ओके. आणि मग हे समजलं तर त्या पेशंटला लगेच समजतं, की हां, हे धिस इज गुड. मला माझ्या ह्या कारणासाठी IVFची गरज आहे मला. ओके. आता हा जो पॉइंट आहे, हा झाला आपण IVF कसं करतो. मग त्या स्टेपमध्ये आपण 5 स्टेप्स एक्सप्लेन केल्यानंतर महत्त्वाची स्टेप येते, की बा एम्ब्रिओ ट्रान्सफर कसं करतात. मग आपण पाहिजे तर एखादा अल्ट्रासाउंड गाइडेड एम्ब्रिओ ट्रान्सफरचा व्हिडिओ आपण तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करतो. माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत व्हिडिओचे, की बुवा आपण पिकअप कसं करतो, कसं आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. मी शेअर करतो, तुम्ही तो डाउनलोड करा आणि तो दाखवा पेशंटला, की कशा पद्धतीने आपण अल्ट्रासाउंडने बघतो, आउटर कॅथेटर जाते, मग इनर कॅथेटर मध्ये येतं आणि आपण इथं एम्ब्रिओ रिलीज केला. मग त्यांना इतकं कळतं, की कसं दिसतं. म्हणजे जितकं आपण रिअलिस्टिक पिक्चर्स दाखवू ना, तेवढा पेशंटचा कॉन्फिडन्स ॲज अ क्लिनिशियन म्हणून आपल्यावरती किंवा एक्झॅक्टली माझ्यावरती काय होणार आहे, हे माझ्या डॉक्टरला फार क्लिअरली माहिती आहे. हा जो डॉक्टर पेशंट कॉन्फिडन्स आहे ना, हा फार महत्त्वाचा असतो पहिल्या व्हिजिटमध्ये किंवा सेकंड व्हिजिटमध्ये जेव्हा तुम्ही IVF एक्सप्लेन करायला जाताय पेशंटला, की डज माय डॉक्टर नोज ईच अँड एव्हरी कॉर्नरस्टोन ऑफ IVF ट्रीटमेंट सायकल. हा कॉन्फिडन्स जनरेट करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ देऊन ह्या रिअलिस्टिक पिक्चर्स आणि व्हिडिओजच्या मदतीने तुम्ही त्यांना एक्सप्लेन करू शकता. सो एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर मग आता आपण त्यांना एक स्टेप एक्सप्लेन करायची किंवा इम्प्लांटेशन कसं होतं. सो
त्यांना सांगताना आपल्याला पण तर कळलं पाहिजे एक्झॅक्टली की इम्प्लांटेशन कसं होतं. सो 4 स्टेप्स आपण डायग्रामॅटिकली काढू शकतो, की उदाहरणार्थ एक लाईन ड्रॉ करायची, 4 लेयर एंडोमेट्रियमचे ग्रो झालेले दाखवा. मग कसा एम्ब्रिओ पहिले अटॅच होतो, मग तो कसा पेनिट्रेट करतो एंडोमेट्रियमला, मग तो खाली गेल्यावर त्या एंडोमेट्रियममध्ये व्हेसल्स काढा. मग तिथं दाखवा, की कसा एम्ब्रिओच्या ट्रोफेक्टोडर्म सेल्स कसे ग्रो होतात आणि इन्व्हेड करतात. आणि हे इन्व्हेजन झाल्यामुळे त्या ब्लडमधनं ऑक्सिजन ॲब्सॉर्ब होतो आणि तो एम्ब्रिओच्या सेल्सला मिळतो आणि दॅट इज कॉल्ड इम्प्लांटेशन. तर ही गोष्ट आपण करू शकत नाहीये. ही ही एक स्टेप आपण तुमच्या पूर्ण शरीरावरती अवलंबून आहे. सो त्यांना हे सांगायचं, की आज आपण ह्युमन बीइंगने जेवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स केली आहे, त्याच्यामध्ये आपण एम्ब्रिओ तयार करू शकतो, योग्य जागी ट्रान्सफर करू शकतो. पण टेक्नॉलॉजिकली ॲज अ डॉक्टर मी तुमच्या शरीरात एम्ब्रिओ नाही रुजवू शकत. मी फक्त त्याला योग्य जागी ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच काय, की इम्प्लांटेशन गर्भाचं हे कंप्लीटली नॅचरली होणार आहे. ओके. हा शब्द वापरणं फार महत्त्वाचं आहे काउन्सिलिंगमध्ये. हे एकच परफेक्ट बिंबवलं जातं मनामध्ये, की अरे इम्प्लांटेशन हे का टेक्नॉलॉजीवर नाही आहे. ही एक गोष्ट आपल्याला फेल करू शकते आणि हीच सक्सेस आपल्याला देऊ शकते. सो ते नॅचरलीच होणार हा शब्द वापरणं फार महत्त्वाचं आहे. मग ते नॅचरली होण्यासाठी काय लागतं? मग तो तुमचा पार्ट येतो, तिसरा पार्ट, सेकंड पार्ट काउन्सिलिंगचा, की IVF सायकल झाली. पण आपल्याला इम्प्लांटेशन होण्यासाठी काय लागतं? सो आपल्याला गुड क्वालिटी ब्लास्टोसिस्ट लागतो. म्हणून ते तुमच्याकडे डेस्कटॉपवर म्हणा किंवा तुमच्या पिक्चर्समध्ये, प्रिंटेड पिक्चर्समध्ये तुमच्याकडे ब्लास्टोसिस्टचं पिक्चर हवं, की जिथं तुम्ही सांगू शकता त्यांना, की हा जो बाहेरचा ट्रोफेक्टोडर्म सेल्स दिसतायत, हा सेल लेयर महत्त्वाचा असतो. याचं युनिफॉर्म ग्रोथ कशी आहे एम्ब्रिओच्या आतल्या बाजूला इनर सरफेसवर, याच्यावरती एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन अवलंबून आहे. या सेल्सच्या फंक्शनवरती म्हणजे एम्ब्रिओ क्वालिटीवरती ही गोष्ट अवलंबून आहे 50%. मग एम्ब्रिओ क्वालिटीवरती म्हटल्यानंतर आपण एम्ब्रिओ क्वालिटीमध्ये नेमकं काय बघतो? सो आपण ट्रोफेक्टोडर्म सेल्सची युनिफॉर्म ग्रोथ बघतो. त्याच वेळेस तुमच्या पिक्चर्समध्ये एखादा एम्ब्रिओ असा, की ज्याच्यात ट्रोफेक्टोडर्म सेल्स पुअरली डिफरंशिएटेड आहेत. म्हणजे काही जागी दिसतायत, काही ठिकाणी काही जागी मिसिंग आहेत. सो ते कंपॅरिझन आपल्याला दाखवता येतं पेपरवरती किंवा पिक्चर्सवरती किंवा इथं कसं आपल्याला युनिफॉर्म दिसतंय. मग इथं आपल्याला काही ठिकाणी ट्रोफेक्टोडर्म सेल्स हा पुअरली डिफरंशिएटेड दिसत नाही. मग ह्या पर्टिक्युलर एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होण्याची क्षमता कमी होते. इम्प्लांटेशन पोटेन्शियल याचं कमी आहे. मग हा एम्ब्रिओ इम्प्लांट होण्याचे चान्सेस कमी होतात. सो हे आपण पिक्चरच्या मदतीने दाखवलं पाहिजे आणि दाखवताच आलं पाहिजे. कारण त्याच्यानेच पेशंटला जास्त इझिली कळतं आपल्या शब्दांपेक्षा. सो हे एक सांगायचं. दुसरा पार्ट दाखवायचा एम्ब्रिओचा, की इनर सेल मास. मग इनर सेल मासचा व्हॉल्यूम. मग एखाद्या एम्ब्रिओचा 2 पिक्चर्स डाउनलोड करा, की चांगल्या साइजचा, चांगल्या व्हॉल्यूमचा इनर सेल मास दिसतोय आणि एकदम छोटासा आयसीएम दिसतोय, स्मॉल आयसीएमचा. तुम्ही हे शब्द जरी Googleच्या इमेजवर टाकले तरी तुम्हाला खूप चांगल्या इमेजेस मिळतील, की स्मॉल आयसीएम ब्लास्टोसिस कसा दिसतो, पुअरली डिफरंशिएटेड ब्लास्टोसिस कसा दिसतो ट्रोफेक्टोडर्मचा. सो ते दाखवायचं, की आयसीएमच्या व्हॉल्यूमवरती तुमचं ऑनगोइंग प्रेग्नन्सी रेट डिपेंडंट आहे. स्मॉल व्हॉल्यूम असेल तर आज एम्प्टी सॅक म्हणजे ब्लाइटेड होण्याची शक्यता जास्त आहे किंवा मिसकॅरेज रेट जास्त आहे. सो हे त्यांना एक्सप्लेन करता येतं. एखादा एम्ब्रिओ खूप चांगला एक्सपांडेड आहे, ओके, आणि तो कमी एक्सपांडेड आहे. याचे पण पिक्चर्स डाउनलोड करा आणि मग तुम्हाला सांगता येतं, की एखादा एम्ब्रिओ जसा 5व्या दिवशी एक्सपांडेड पाहिजे, पण तो एक्सपांडच नाही झाला, तर त्याची ग्रोथ स्लो आहे. तो आपल्याला कदाचित देअर इज अ हाय पॉसिबिलिटी ऑफ जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी इन धिस एम्ब्रिओ. ओके. नॉट 100% बट हाय पॉसिबिलिटी हे शब्द वापरा. सो एम्ब्रिओचे पिक्चरच्या मदतीनेच तुम्हाला एम्ब्रिओ क्वालिटी एक्सप्लेन करता येईल पेशंटला आणि आपण ते नक्की पिक्चरच्या मदतीने दाखवता आलं पाहिजे. सो आपण पहिले आपणहून ते अभ्यास करूया, की ते फोल्डर बनवूया आणि त्याच्यामध्ये पिक्चर्स टाकूया. म्हणजे आपण पेशंटला दाखवू शकतो. प्रत्येक त्या पिक्चरला नावं द्या, की पुअर आयसीएम ब्लास्टोसिस्ट किंवा पुअरली डिफरंशिएटेड टीई ब्लास्टोसिस्ट किंवा स्मॉल कॅव्हिटी ब्लास्टोसिस्ट किंवा ॲबनॉर्मल शेप ब्लास्टोसिस्ट, फ्रॅगमेंटेड एम्ब्रिओ कसा असतो. सो हे पिक्चर्स दाखवूया.
मग सेकंड पार्ट येतो तुमच्या एंडोमेट्रियमचा. म्हणजे इम्प्लांटेशन डिपेंड्स ऑन एम्ब्रिओ क्वालिटी आणि दुसरी गोष्ट जी 50% कंट्रोल करते आणि ते आहे एंडोमेट्रियम फॅक्टर. मग एंडोमेट्रियमचं आपल्याकडे ट्रिपल लाईन एंडोमेट्रियम, कारण पेशंटला काय माहिती असतात, म्हणजे काय एंडोमेट्रियम सेल्सच माहीत नसतात ना. प्लस आपल्याकडचे बीडचे पेशंट पण आपण मी बघितलेत, बरेचसे गावातनं येणारे पण आहेत. त्यांना कसं समजणार शब्द हे? म्हणून त्यांना पिक्चरने दाखवता आलं पाहिजे, की आपले हे एंडोमेट्रियमचे एंडोमेट्रियम म्हणजे सेल्स कशा दिसतात सोनोग्राफीत, हा थिकनेस कसा इम्पॉर्टंट असतो. त्याच वेळेस दुसरं पिक्चर हे दाखवता आलं पाहिजे, की कसं 7 मिलीमीटर आणि 6 मिलीमीटरचंच एंडोमेट्रियम आहे. सो याच्यामध्ये मी जर चांगला गर्भ कितीही ट्रान्सफर केला, तरी तो आज इम्प्लांट होण्याचे चान्सेस कमी आहे. सो ते एक दाखवता आलं पाहिजे. एंडोमेट्रियम ब्लड फ्लोवरती आपण बोललो पाहिजे. आपण त्या पेशंटचा ऑलरेडी सोनोग्राफी केलेली असती. समजा तुम्ही 3D स्कॅन केलेला असेल आणि व्हॉल्यूम ऑफ द कॅव्हिटी असेल, तर 2 पिक्चर्स डाउनलोड करा. एक चांगला 3D पिक्चर ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगली ट्रायंग्युलर कॅव्हिटी दिसते आणि एखादं टी शेप कॅव्हिटी दिसते आपल्याला किंवा एकदम नॅरो लो व्हॉल्यूम कॅव्हिटी दिसते. सो तुम्ही दोघं पिक्चर्स दाखवणार तर पेशंटला क्लिअर कट कळणार, की अरे आपल्याला आपली आपली कॅव्हिटी ही अशी आहे आणि आपली कॅव्हिटी जशी पाहिजे तशी नाही आहे. सो आपल्याला का याचं लेटरल मेट्रोप्लास्टी करून हे इम्प्रूव्ह करणं जरुरी आहे. सो पिक्चरच्या मदतीने तुमचं काउन्सिलिंग एकदम सोपं होणार. सो एंडोमेट्रियममध्ये तुम्हाला 3 पिक्चर्स दाखवता आले पाहिजे, की थिकनेस कसा दिसतो, ट्रिपल लाईन म्हणजे काय म्हणतो आपण. त्याच्यानंतर सब एंडोमेट्रियल ब्लड फ्लोमध्ये कसं पाहिजे आपल्याला पिक्चर. 3D मध्ये कॅव्हिटी कशी असली पाहिजे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ॲट द सेम टाईम एखादी पिक्चर तुमच्याकडे 2-3 पिक्चर्स असे पण ठेवा. पार्शल सेप्टम आहे किंवा तुम्हाला युनिकॉर्नेट युटरस आणि बायकॉर्नेट या 3 जास्त कॉमन ॲबनॉर्मॅलिटी मुल्लेरियन दिसतात. सो एखादा पेशंट असा असला तर तुम्हाला पटकन ते दाखवता येतं, की असा तुझ्या म्हणजे ही नॉर्मल कॅव्हिटी आहे 3D मध्ये आणि सेप्टममध्ये कसं दिसतंय, हा मध्ये पडदा दिसतोय. सो हे तुम्ही त्यांना एक्सप्लेन करू शकता. सो ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर मग रिअलिस्टिक पर्सेंटेज ऑफ सक्सेस सांगणं जरुरी आहे पेशंटला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा पेशंट विचारतो आपल्याला, की पुढचा प्रश्न आपणच लीडिंग क्वेश्चन विचारू, की हां, आता पेशंट म्हणून तुम्हाला काय प्रश्न येतो किंवा किती खऱ्या अर्थाने मला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस आहेत, पर्सेंटेज ऑफ सक्सेस किती आहे, हेच तुम्ही सांगा पेशंटला सांगताना. तर मग त्या पॉइंटवरती आपण डिस्कस करू. मग त्यांना सांगायचं, की मी कितीही एक्सपर्ट असलो, तरी मी तुमचा पर्सेंटेज ऑफ सक्सेस आधी नाही सांगू शकत. पण मी माझ्या सेंटरचा किंवा आई सेंटरचा सक्सेस रेट तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बोलताना कसं सांगतो, की निर्मितीला माझ्या दर वर्षाच्या ऑडिटमध्ये आम्ही हे फाइंड आउट केलं, की माझ्याकडे 100 पेशंटने ट्रीटमेंट घेतली, तर माझ्याकडे 70 ते 72% पेशंट हे पहिल्याच सायकलला प्रेग्नंट होतात. पण हा 72% हा माझ्या सेंटरचा सक्सेस रेट आहे. पण त्या 72 पेशंटसाठी तो 100% झाला ना. त्यांनी आय-व्ही-एफ केलं, पहिल्या सायकलला प्रेग्नंट झाले, म्हणजे तो त्यांच्यासाठी 100% झाला. ओके. म्हणजे त्यांना हे पण कळतं याच्या सेंटेन्सवरनं, की अरे 30% पेशंटला नाही राहिली पहिल्या सायकलला. ओके. सो तिथंच पेशंटला ते इम्प्रिंट होतं मनामध्ये, की अरे आपण 70% येणार का आपण 30% मध्ये येणार? अंडरस्टूड. सो दे दे इमिडिएटली गेट दॅट आयडिया, की अरे पहिली सायकल म्हणजे 100% सक्सेसफुल नाहीये. बट आपण त्या 100% 70% मध्ये येण्यासाठी आपल्याला काय गोष्टी आहे, हे ऑलरेडी सरांनी मॅडमने मला एक्सप्लेन केलंय. हे त्यांना लक्षात येतं. तर हे सांगता आलं पाहिजे आपल्याला, ह्या शब्दांमध्ये बोलता आलं पाहिजे, की आपण तुमचा सक्सेस रेट एक्झॅक्टली नाही कॅल्क्युलेट करता येतो. तो आम्ही आमच्या सेंटरचा सक्सेस रेट सांगतोय. मग परत हे सांगायचं, की तेच पेशंट प्रेग्नंट होतात 70% किंवा फर्स्ट चान्समध्ये ज्यांचा एम्ब्रिओ पण चांगला आहे आणि ज्यांचा एंडोमेट्रियम फॅक्टर पण चांगला आहे. मग आता याच्यावरनं तिसऱ्या फेजवरती यायचं, की प्री आय-व्ही-एफ चेकअप काय असतो? प्री आय-व्ही-एफ चेकअप म्हणजे अ, आता जसं एम्ब्रिओ आणि एंडोमेट्रियम हे डिसाईड करणार आपल्या आय-व्ही-एफचा सक्सेस रेट. मग आपल्या हातात काय आहे? आज एम्ब्रिओ आपल्या हातात आहे का? नाही अजून. अजून तर आपल्याला करायचं आहे आय-व्ही-एफ. मग एम्ब्रिओची असेसमेंट किंवा हे सांगता आलं पाहिजे, की एम्ब्रिओ शेवटी चांगला एम्ब्रिओ तयार करणं हे चांगल्या एग्ज आणि चांगल्या स्पर्मवरती डिपेंड करतं. सो तुमच्या शरीरातनं जसे मला हे गॅमेट्सची क्वालिटी मिळेल, त्याच्यानुसारच एम्ब्रिओ तयार होईल. हे शब्द वापरायचे. हे का जरुरी आहे? कारण काही पेशंटचा एम्ब्रिओ तयार नाही झाला, तर हेच ऑलरेडी सांगितलं असल्यामुळे आपल्याला फार ईझी जातं, की अरे ही गोष्ट टेक्नॉलॉजीवर नाहीये, ही मिळणाऱ्या गॅमेट्सच्या क्वालिटीवरती आहे. म्हणून सांगताना तुमच्या शरीरातनं
कसे क्वालिटीचे स्पर्म्स आणि मला एग्ज मिळतील त्याच्यावरती चांगला का वाईट क्वालिटीचा एम्ब्रिओ तयार होईल हे अवलंबून असतं. मग आपण काही प्रश्न असा पण मग विचारायचाच आपण, की मग अशी काही टेस्ट येते का, की ज्याच्याने आपल्याला हे आधी कळेल? तर शास्त्रामध्ये आपल्याकडे अशी काहीही टेस्ट नाही, ज्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडेंटली हे कळेल, की बाबा हिचा एम्ब्रिओ मला मिळणारच. सो आपण काही गोष्टी ह्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काही स्टेप्स घेतो सक्सेससाठी. मग त्या स्टेप्समध्ये आपण काय करतो? फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला आपण अँटीऑक्सिडंट्स देतो हे सांगायचं. मग आम्ही तुम्हा दोघं हसबंड वाईफला अँटीऑक्सिडंट्स देणं हे फार जरुरी आहे. मग अँटीऑक्सिडंट्स किती महिने दिले पाहिजे? कमीत कमी IVF सायकलच्या आधी 2.5 महिने दिले पाहिजे. हे का जरुरी आहे? आता आपल्याकडे माहीत नसतं, की कुठल्या पेशंटमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, कुठल्या पेशंटमध्ये ROS जास्त आहे. मी हे जे शब्द वापरतोय, हे एक्झॅक्टली सेम पॉइंट्स तुमच्या काउन्सिलिंगमध्ये असले पाहिजे. ओके? एक्झॅक्टली मी पेशंटशी बोलतोय त्याच भाषेत मी बोलतोय. सो हे ROS आपल्याला आपल्याकडच्या लॅबमध्ये अशी कुठलीही टेस्ट नाही, की जी आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती ROS हाय आहेत का नॉर्मल हे आपल्याला डिटेक्ट करू शकत नाही. मग माझ्या जर 100 पेशंट IVF करत असतील आणि त्याच्यातले 30% पेशंटचा मध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे मला गॅमेट्स चांगले नाही मिळणार आहे, तिचा एम्ब्रिओ चांगला नाही मिळणार आहे, मग तिचा फेल्युअर फेस होणार आहे. म्हणजे तिला मला एम्ब्रिओच नसणार आहे ट्रान्सफर करायला. मग मी जर 100 पेशंट्सला अँटीऑक्सिडंट्स दिले, तर आज माझ्या 30% पेशंटला जे एम्ब्रिओ फॉर्म नाही झाला हे ही सिच्युएशन फेस करणार आहे, त्यांना त्याचा फायदा मिळतो आणि मी हे 30% फेल्युअर मी अव्हॉइड करू शकतो. सो हे शब्द वापरल्याने काय होतं, की त्यांना तो एक कॉन्फिडन्स येतो, की नाही बाबा मला हे घेणं, हे टॅबलेट जे लिहून देतात अँटीऑक्सिडंट्स हे घेणं किती जरुरी आहे. कारण मला आज ॲज अ डॉक्टर मी गॅमेट म्हणजे हे सांगायचं, की बा तुमच्या शरीरातनं आलेले एग्ज किंवा स्पर्म्सची क्वालिटी मी बाहेर लॅबमध्ये कुठल्याही मीडियामुळे किंवा कुठल्याही सबस्टन्समुळे मी बदलवू शकत नाही. ओके. सो हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता जसं काही पेशंट्स आपल्याला आपण समजा एखाद्या पेशंटशी आपण पुअर रिस्पॉन्ड म्हणजे डिमिनिश रिझर्व्हच्या पेशंटशी बोलतोय. मग इथंच त्या पेशंटला सांगायचं, की एखाद्या पेशंटमधनं मला 8 ते 15 एग्ज मिळाले, तर मला जाऊन कुठे 2 ते 3 चांगले ब्लास्टोसिस मिळतात. म्हणजे 4 एग्जच्या मध्ये 1 एग असतं, जे मला 1 चांगला ब्लास्टोसिस देईल. ओके. म्हणून मला जर चांगले 2-3 ब्लास्टोसिस हवे असतील, तर मला 8 ते 15 एग्ज मिळाले पाहिजे. पण तुझ्या सोनोग्राफीमध्ये जसं तुझी ओव्हरीची कॅपॅसिटी आहे, की तू मला 7 एग्ज देशील. कारण इकडे 3 अँट्रल फॉलिकल दिसतायत, तिकडे 4 दिसतायत. मग मला 7 अँट्रल फॉलिकल हा काउंट आहे. पण 7चे 7 मला एग्ज मिळतील का? नाही. मला 7 पैकी 4 किंवा 5च मॅच्युअर एग्ज मिळतील. सो आज मला तुझ्या केसमध्ये काय स्ट्रगल होणार आहे, की मला 4-5 एग्ज मिळाले, तर त्याच्यामधनं मला तो 1 एग मिळेल का, की जो मला चांगला ब्लास्टोसिस देईल? हे मला केल्याशिवाय मला आज कळणार नाही. हे मला ज्या दिवशी मी एग्ज बाहेर काढणार, त्या दिवशी पिक्चरच्या मदतीने मला बघता येतं. प्लस जेव्हा ह्या एग्जमध्ये मी स्पर्म इंजेक्ट करणार, तेव्हा 5 दिवसानंतर जेव्हा 5वा दिवस सकाळ उजाडते, त्या 5व्या दिवशीच मला तुझ्या चांगल्या क्वालिटीचा ब्लास्टोसिस तयार झालाय का, हे मला समजणार आहे. हे सांगणं जरुरी आहे, की हे आधी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. ओके. त्याच दिवशी 5व्या दिवशी आपल्याला कळणार आहे, की तुझा एम्ब्रिओ कसा तयार झालाय. म्हणून लो रिझर्व्हच्या पेशंटला ह्या पॉइंटवर येताना तिथंच सांगणं जरुरी आहे. इव्हन फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिक पेशंटला बघता आहात, तर त्यांना सुद्धा हे सांगणं जरुरी आहे, की आपला काउंट हा लेस दॅन 1 मिलियन आहे किंवा ओकेजनल मोटाईल आहे. तर तुमचे तिथं ऑप्शन खूप नाही आहेत माझ्याकडे. ओकेजनलच मोटाईल स्पर्म्स आहेत. तर त्याच्यातनं मी ते स्पर्म घेणार आहे. पण त्यांच्या फंक्शनल पोटेन्शियल त्यांची जी फर्टिलायझेशनची क्षमता आहे किंवा त्याची जी जेनेटिक क्वालिटी आहे, ही चांगली असेल, तर मला तो एम्ब्रिओ 5व्या दिवशी चांगला मिळेल. सो हे सांगणं फार जरुरी आहे. सो एम्ब्रिओ क्वालिटी हे ओसाइट आणि स्पर्मवरती अवलंबून आहे. सर हा पॉइंट सांगणं फार जरुरी आहे आणि अँटीऑक्सिडंट्सवरती. म्हणजे आपण काय स्टेप्स घेणार आहे? अँटीऑक्सिडंट. मग इथंच आणखी पण सांगायचं, की समजा तुमच्यासमोर बसलेली पेशंट ओबीज आहे. सो तिला हे सांगायचं, की हे बघ तू PCOS आहे, तुझं ओव्हरवेट आहेस, बॉडी मास इंडेक्स तुझा 25 पेक्षा जास्त आहे. सो जेवढं तुझं जास्त वेट असेल, त्या वेटचा नक्कीच एक्स क्वालिटीवरती परिणाम होतो. म्हणून आज तुझं जे वेट आहे, सो जसं मी
अँटीऑक्सिडंट्स औषधं 2.5 महिने बोललो, तेवढ्या 2.5 महिन्यामध्ये जर आपण 10% वजन कमी केलं, तरी पण आपल्या हॉर्मोनचं पिक्चर हे नॉर्मल साईडला येण्याचे चान्सेस भरपूर असतात, ज्याच्यामुळे मला एक्सची क्वालिटी मिळू शकते. कारण जर तुझ्या ओबेसिटीमुळे एक्स क्वालिटी जर अफेक्ट होत असेल, तर ती तुझ्या एम्ब्रिओ क्वालिटीवर पण परिणाम करणार. मग एवढा खर्च करून आपल्याला एम्ब्रिओज नाही मिळाला, तर आपले सगळं इन्व्हेस्टमेंट वाया जाते. इम्पॉर्टंट पॉइंट. हे शब्द तुमच्या वाक्यात असले पाहिजे. कारण त्यांना हे रिअलाईज झालं पाहिजे, की तुम्ही कितीही पैसा इन्व्हेस्ट केला आणि जर चांगले गॅमेट्स नाही मिळाले, तर त्याचा आउटकम 0 असतं. सो यूज दोज वर्ड्स. किंवा आज तुला 10% वेट लॉस करण्यामुळे जर चांगले एग्ज मिळाले, तर आपल्यालाच फायदा होणार आहे ना. चांगला एम्ब्रिओ मिळेल, जो आपल्याला प्रेग्नन्सी देऊन जाणार आहे. सो डिमिनिश रिझर्व्ह, पीसीओ ओबीज पेशंट यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन काय करायचे ते इथं ह्या पॉइंटवर आल्या सांगायचं. ओके. तिथल्या तिथं म्हणजे त्या केसशी रिलेटेड असेल तर. ओके. मग मग आपण स्पर्म बद्दल बोलूया. सिमिलरली हसबंडशी बोलताना ही गोष्ट जरुरी आहे, की ठीक आहे, मिलियन्स नंबर आहेत, ऑप्शन्स भरपूर आहे. पण याचा अर्थ असा आहे का, की आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, तर आपल्याला स्पर्मचा कधीच इम्पॅक्ट होणार नाही. मग इथं तुम्ही स्पर्म DFI बद्दल बोललं पाहिजे. किंवा कितीही आजकालच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं, तर जसं ऑलिगोएस्थेनोस्पर्मिया पेशंट असेल, तर आज ॲटलीस्ट 40% ते 50% पेशंटमध्ये त्यांच्या स्पर्म DFI हाय असतो. सो त्यांना ते सांगायचं, की DNA हा मेन सेलचं न्यूक्लियस आहे, म्हणजे मेन युनिट आहे सेल फंक्शनचं. जर DNA डॅमेज असलेला जर मी स्पर्म इंजेक्ट केला एग्जमध्ये, तर ऑब्व्हियसली त्याच्यापासून मला चांगला एम्ब्रिओ मिळणार नाहीये. सो आज आपण प्री-IVF म्हणून स्पर्म DFI केलं, तर आपण एक फेल्युअर अव्हॉइड करू शकतो. आता ॲज अ क्लिनिशियन आपल्याला हे समजणं जरुरी आहे, की मी एका पेशंटचा IVF करतोय आणि त्या पेशंटचं जर मला हाय DFIमुळे फेल्युअर आलं, तर त्या पेशंटचा मी DFI कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स देईल. मी त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगणार. पण मग मला परत सेकंड सायकल करावी लागेल ना, त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी किंवा त्याचा इम्पॅक्ट कमी झालाय की नाही हे बघण्यासाठी. सो ॲज अ क्लिनिशियन वी नीड टू अंडरस्टँड, की कुठली गोष्ट मी प्री-IVFमध्ये कंपल्सरी केली पाहिजे आणि मला ते पेशंटला त्याचा इम्पॅक्ट कसा आहे रिझल्टवरती हे सांगता आलं पाहिजे. सो जसं आपण बोललो अँटीऑक्सिडंट्स ॲज अ प्री-IVF स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट, तसंच स्पर्म DFI करायला सुरुवात करूया. कारण काय होतं, आपण फार मोजके पेशंट मॅनेज करतोय. असं नाहीये, की आपण प्युअर IVF प्रॅक्टिस करतोय आणि आपल्याकडे दर महिन्याला 40 IVFचे पेशंट्स येतायत. पण आपल्याकडे मोजके पेशंट्स येतायत आणि त्या मोजके पेशंटमधनं आपल्याला भरपूर पेशंट जनरेट करायचे आहेत. सो युअर इनिशियल केसेस आर व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट इन फॅक्ट, की जिथं आपल्याला फेल्युअर अव्हॉइड करायचंय आणि आपल्याला मॅक्सिमम सक्सेस रेट अचीव्ह करायचा आहे, सो दॅट वन पेशंट गोज विथ प्रेग्नन्सी इन द सोसायटी, दॅट पेशंट विल कीप ऑन रिफरिंग यू 10 इयर्स नेक्स्ट पेशंट्स. जिथं-जिथं त्यांना इन्फर्टिलिटी पेशंट कपल अक्रॉस येईल, त्यांना पहिले तुमचंच नाव आठवणार आहे, की नाही बाबा मला सक्सेस मिळालं, तुम्ही तिथंच जा. तर पुढचे 10 वर्ष तुमच्याकडे पेशंट रिफर करणार आहे. ओके. म्हणून इनफॅक्ट पहिल्या पेशंट्सवरती तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा, की बाबा मी कसं, म्हणजे माझ्याकडे IVFसाठी पेशंट आला म्हणून मी पटकन तिचं पिकअप करा. डोंट हॅव दॅट ॲटिट्यूड, की मी पटकन तिला कसं मी आणता येईल बॅचमध्ये. डोंट हॅव दॅट ॲटिट्यूड. इट्स ऑल राइट. तर आपण 2-2.5 महिन्यानंतरच्या बॅचमध्ये घेऊ. पण त्याला प्रॉपरली प्रिपेअर करू. सो अँटीऑक्सिडंट्स हे म्हणजे मी आता तिसरा पार्ट जो बोलतोय तो प्री-IVF वर्कअपबद्दल बोलतोय. पेशंटलाही कसं एक्सप्लेन करायचं आणि ॲज अ क्लिनिशियन आपल्यालाही त्याची अंडरस्टँडिंग असली पाहिजे, की त्याचा फायदा काय आहे. सो वन ऑप्शन आय सेड, वन सोल्युशन आय सेड इज अँटीऑक्सिडंट्स फॉर हसबंड अँड वाईफ. सेकंड सोल्युशन आहे, की स्पर्म DFI आपण केला पाहिजे. कारण आज आपण बऱ्याचदा बघतो, की आपण 8-10 पेशंटची बॅच केली आणि त्याच्यात 2 पेशंटची, 3 पेशंटची एम्ब्रिओज नाही तयार झाले. सो मग आपण स्पर्म DFI केल्यावर कळतं, अरे स्पर्म DFI 52% होता, 58% होता. फॉर दॅट मॅटर दॅट पेशंटची सायकलची सगळीच इन्व्हेस्टमेंट वेस्ट गेली ना, तिथे एम्ब्रिओज नाही तयार झाला. सो इट्स अ बिग इन्व्हेस्टमेंट फॉर अवर पेशंट. That whole money which has been mobilized for such a costly treatment is all gone in vain. It's gone on toss. मग आपणच ह्या स्टेप्स आधी घेतल्या पाहिजे, की आपण एक स्पर्म DFI करायला किती कॉस्ट आहे? इट्स नॉट व्हेरी कॉस्टली इन फ्रंट ऑफ व्हॉट दे आर स्पेंडिंग ऑन दॅट IVF ट्रीटमेंट. सो एक स्पर्म DFI ची एक हॅबिट लावूया, की करायचंच आहे आपल्याला. वी वॉन्ट टू नो दॅट 40% पेशंट ऑफ ऑलिगोएस्थेनोटेराटोझोस्पर्मिया की त्यांचा DFI हाय आहे. त्यांना मी आधी कसं, कारण का आपण त्यांना पिक्सी वापरू शकतो, आपण त्यांना मायक्रोफ्लुइडिक वापरू शकतो, आपण त्यांना अँटीऑक्सिडंट्स आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन देऊ शकतो. लॉट्स ऑफ पेशंट्स हसबंड दे आर टोबॅको च्युअर अँड स्मोकर.
सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण त्यांना त्या हॅबिट्स कशा तुम्ही 3 महिने थांबवल्याने कसा फायदा होईल. डायबेटिक पेशंट्स आहे. डायबेटिक पेशंटला हे तुम्ही सांगता येतं की तुमच्या हाय अनकंट्रोल डायबिटीजमुळे हा जो ROS वाढतो, हा तुमचा स्पर्म DFI वाढवतो आणि मग मी एवढं तुम्ही जो खर्च कराल, पण तुम्ही जर शुगर्स कंट्रोल नाही केला, तर मला शेवटी एम्ब्रिओ एंड ऑफ द डे, लास्ट डेला मला कळणार आहे की तुमचा एम्ब्रिओ तयार झाला. कारण तिथं तुम्हाला फार वाईट वाटेल की अरे माझा एम्ब्रिओच तयार नाही झाला. मी हे आधीच का नाही केलं? मी हे आधीच शुगर कंट्रोल करायला पाहिजे होतं. मग त्यांना तुम्ही एक्सप्लेन करा की तुमच्या एक सायकलमध्ये अशा पद्धतीची सिच्युएशन फेस केल्यावर मग तुम्ही तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि शुगर कंट्रोल करा. पण मग परत प्रेग्नंट व्हायला दुसरी सायकल करावी लागेल ना. सो व्हॉट इज हॅपनिंग? तुम्ही 2-2 सायकलमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतंय तुम्हाला. तुमचे अमाउंट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज टू मच. का नाही हे आपण आत्ताच करूया. सो यू अंडरस्टँड. सो हे सांगणं जरुरी आहे पेशंटला की ह्या स्टेप्स आधी घेतल्या पाहिजे आपण किंवा शुगर्स कंट्रोल असल्या पाहिजे. आणि शुगर्स कंट्रोल करायला काय आपण सिलेक्ट वन फिजिशियन, त्यांना पण काउन्सिल करा की बाबा मी काही पेशंट्स पाठवणार आहे शॉर्ट टर्म इन्सुलिन थेरपीसाठी आणि प्रॉम्प्टली शुगर कंट्रोल करायचे आहेत मला. सो ते त्यांना त्यांच्याशी बोलून एक फिजिशियनशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगा की मी काही पेशंट्स पाठवले तर मला हे शुगर्स विदिन 15 डेज विथ इन्सुलिन लॉंग ॲक्टिंग विथ शॉर्ट ॲक्टिंग मला कंट्रोल करून पाहिजे आणि 2.5 महिने आपल्याला हे मेंटेन करायचं आहे. सो टेक अ हेल्प ऑफ फिजिशियन, है ना. सिलेक्ट युअर फिजिशियन फ्रॉम बीड आणि त्यांना त्यांच्याशी बोलून ठेवा की मी काही पेशंट हे पाठवणार आहे आणि मला हे पाहिजेच आहे. सो हे तुम्ही काय होतं पेशंट एकदमच आपल्या गावातला आला तर त्याला काय कळणार आहे, काय मॉनिटर करायचं आणि काय करायचंय. तर त्यांना आपल्याला शेवटी फिजिशियनला पासून फिजिशियन विल टेक ओव्हर. तर प्री IVFमध्ये स्पर्म DFIचा फार महत्त्वाचा रोल आहे. प्री IVFमध्ये अँटीऑक्सिडंटचा महत्त्वाचा रोल आहे. सो हे आपण झालं स्पर्म फॅक्टरबद्दल. आता तिसरा फॅक्टर येतो, जो कंट्रोल करतो सक्सेस रेट आणि तो आहे एंडोमेट्रियम. आणि तिथं मग पेशंटला आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, की म्हणून ते मी सुरुवातीला जे सांगितलं, आपण ऑलरेडी ते बोललेलो आहे पेशंटशी, की एंडोमेट्रियम कसं थिकनेस असला पाहिजे, कसा ब्लड फ्लो असला पाहिजे आणि कसा व्हॉल्यूम असला पाहिजे. मग ह्या 3 गोष्टी ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर त्यांना हे सांगता येतं आपल्याला, की तुझ्या केसमध्ये मला तुझा थिकनेस चांगला वाटतोय, पण मला तुझा ब्लड फ्लो फार कमी दिसतोय. इथं मला 30-35 रक्तवाहिन्या दिसल्या पाहिजे, तिथं मला 5-10च दिसतायत. मग जर आपण तिथं जमिनीचं एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणजे मी बऱ्याचदा हे एक्झाम्पल वापरतो, की आपल्याला जर रोपटं जगवायचं असेल, तर आपल्याला काय पाहिजे? साधं मराठीतलं एक्झाम्पल आहे. आपण म्हणतो चांगली काळी माती हवी आपली शेतातली आणि आपण जर चांगलं बीज आणलं, तर ते लावलं तर तिथं रोपटं येतं ना. ओके. सो तसंच आपल्या जमिनीचा आपली एंडोमेट्रियम म्हणजे आपल्या युटरसची जी एंडोमेट्रियम ही आपली जमीन आहे. ही जर चांगली असेल, तर मी उद्या चांगल्या क्वालिटीचा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला, तर तो रुजू शकतो ना. मग हे आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. म्हणा इम्प्लांटेशन ही स्टेप प्लांटेशनमधनंच आली आहे. म्हणूनच तो शब्द आहे इम्प्लांटेशन. सो हे एक्झाम्पल द्या पेशंटला, मग त्यांना ते कळतं, की अरे त्याचा इम्पोर्टन्स किती आहे. आणि मग त्यांना एक्सप्लेन करायचं, की आपण IVF करण्याच्या आधी ही एक गोष्ट आहे जी आपल्या हातात आहे. जसं मी एक्सप्लेन केलं, की एम्ब्रिओ अजून तो 5व्या दिवशीच कळणार आहे मला तुमचा कसा क्वालिटीचा एम्ब्रिओ आहे. पण एंडोमेट्रियमचा फॅक्टर मी आधी माझ्या कंट्रोलमध्ये आहे, की जो मला बघता येतो सोनोग्राफीने. तो कमी असेल तर मला त्याला इम्प्रूव्ह करता येतं आणि तो चांगला असल्यावरच मी IVFची सायकल सुरू करेन. राइट? सो त्यांना हे पटवून दिलं आलं पाहिजे, की हे बघणं किती जरुरी आहे. मग येतो प्रश्न, की कसं बघणार? मग त्यांना सांगायचं, की मी इस्ट्रोजन चॅलेंज टेस्टबद्दल एक्सप्लेन करायचं, की मी तुम्हाला येत्या पिरियडच्या सेकंड डेला मी इस्ट्राबेट देणार आहे आणि मी 16 दिवस तुम्हाला सांगेल तसं घ्यायचं म्हणजे एंडोमेट्रियम तयार होईल आणि मग मला 16व्या दिवशी कळेल, की तुमचा किती मॅक्सिमम थिकनेस डेव्हलप होतोय आणि त्याचा ब्लड फ्लो काय आणि त्याचा व्हॉल्यूम काय आहे कॅव्हिटीचा. म्हणजे तिथं मला कळेल, की तुमच्या एंडोमेट्रियममध्ये प्रॉब्लेम आहे का? आणि हे झाल्यानंतर मला दुसरी एक गोष्ट करायची आहे प्री IVFमध्ये, की तुमची एंडोमेट्रियमची कॅव्हिटी बघायची आहे. काही वेळेस आपल्या जमिनीमध्ये जर अ, आपल्या शेतजमिनीमध्ये जर जास्त कचरा असेल, तर आपल्याला कसं रोपटं येणार? जर ती कोरडवाहू माती असेल, तर ते कसं रोपटं येणार? म्हणून आपण गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकून आपल्या गर्भाशयाच्या स्पेसची पाहणी करतो, की तिथं असं कुठलं कारण आहे का, की जे आपल्याला फेल्युअर देऊ शकतं? हे जर आपण आधीच बघितलं, तर आपलं ती सिच्युएशन अव्हॉइड होईल, की जिथं आपण फेल्युअर फेस करू, मग हिस्ट्रोस्कोपी करू, मग ते इम्प्रूव्ह करून आपण सेकंड सायकल करू, ही सगळी सिच्युएशन आपली अव्हॉइड होईल. हे आपण आधीच बघणार आहे. सो एंडोमेट्रियल ब्लड फ्लो
थिकनेस बाय 3D TVS आणि हिस्ट्रोस्कोपी हा प्री IVFचा वर्कअप आला. सो ॲज अ क्लिनिशियन वी नीड टू अंडरस्टँड की आपल्याला मॅक्सिमम आपला जर आपल्या पेशंटला त्या 72% मध्ये आणायचं असेल, तर आपण 3 गोष्टी महत्त्वाच्या केल्या पाहिजे ॲज अ क्लिनिशियन नाऊ, नॉट ॲज अ पेशंट काउन्सिलिंगमध्ये, पण ॲज अ क्लिनिशियन. किंवा आपण त्या पेशंटला अँटीऑक्सिडंट्स दिले पाहिजे नंबर 1. त्या पेशंटला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन स्पर्म DFI करायला सांगितलं पाहिजे. त्याच्या हॅबिट्स सोडल्या पाहिजे. डायबिटीज असेल तर शुगर्स कंट्रोल केल्या पाहिजे. ओबीज असेल तर त्याला वजन कमी करायला सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर मग येतं की त्या वुमनचा आपल्याला एंडोमेट्रियल थिकनेस आणि ब्लड फ्लो बघितला पाहिजे आणि त्यांचं हिस्ट्रोस्कोपीने एक्झामिनेशन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करायला किती खर्च येतो? आज ह्या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला 40,000-42,000 रुपये खर्च येतो. पण आज तुम्ही 2-2.5 लाखाची ट्रीटमेंट करत आहात. तुम्ही जर ते नाही केलं, तर हे 2 लाख खर्च होऊन त्याचा काही उपयोग न होऊन मग नंतर हे 42,000 कर्ज करून आणखी परत 2-2.25 लाख रुपये लागतील. त्याच्यापेक्षा हे 40,000-42,000 रुपये आपण आधी हे करू, की जेणेकरून ते 2 लाख आपण एकदा इन्व्हेस्ट केले, की त्याच्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी मिळेल तर आपलं काम झालं. आपला ऑब्जेक्टिव्ह IVFचा एकच आहे ट्रीटमेंटचा, की तू प्रेग्नंट झाली पाहिजे. सो ह्या पद्धतीने सांगितलं तर कुठल्याही पेशंटला हे साध्या सिंपल मराठी शब्दात कळतं, की हो बाबा ह्या गोष्टी आधी चेक केल्या पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला आधीच कळेल, की आपलं एखादं काही फेल्युअरचं कारण आपल्या केसमध्ये आहे का? सो हे सांगणं फार जरुरी आहे. आता बऱ्याचदा पेशंटचेच प्रश्न येतात, की सर समजा अ, मला म्हणजे चांगल्या क्वालिटीचा एम्ब्रिओ नाही मिळाला किंवा मला फेल्युअर मिळालं तर काय? म्हणजे कसं? आता तुमच्याकडे समजा एखादा पेशंट आला, की आता आपण एक झूस्पर्मियाबद्दल बोललो. पण तुमच्यासमोर एक पेशंट आला ज्याने ऑलरेडी 2 IVF सायकल केलेल्या आहेत. त्या 2 IVF सायकल्स फेल्युअर झालेल्या आहेत. म्हणजे जिथं एम्ब्रिओ ट्रान्सफर केला आणि तो इम्प्लांट नाही झाला आणि बीटा-HCG निगेटिव्ह आला. तर या पेशंटला काउन्सिलिंग करताना तुम्ही काय वेगळं करणार आहे? हे कसं कळणार? सो त्यांना परत याच लाईनवर जायचं, तिसऱ्या स्टेपवरती, की इम्प्लांटेशन हे फेल्युअर म्हणजे जेव्हा तुम्ही 2 IVF सायकल केल्यात आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर केला आणि ती 13 दिवसांनी निगेटिव्ह आली, याचा अर्थ काय झाला? एम्ब्रिओ इम्प्लांट झाला नाही. मग आता एम्ब्रिओ का नाही इम्प्लांट झाला? मग एकतर एम्ब्रिओमध्ये प्रॉब्लेम आहे, नाहीतर एंडोमेट्रियममध्ये प्रॉब्लेम आहे. आता जो आपण त्या मग आधीच्या पेशंटमध्ये 3 पॉइंट्स बघितले, ओसाइट, स्पर्म आणि एंडोमेट्रियम. आपण यांच्या हेच 3 पॉइंट्स त्यांना परत काउन्सिल करायचे. ओके. आता समजा आता काही वेळेस असं होतं, की पेशंट आपल्याला सांगतो किंवा त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये लिहिलेलं असतं, की त्यांच्या आधीच्या 2 सायकलला डे 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर केलाय. ओके. म्हणजे 8 सेल स्टेजला 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर केले प्रत्येक ट्रान्सफरला आणि दोन्ही एम्ब्रिओला ट्रान्सफरला ती फेल झाली. आता हे त्यांना एक्सप्लेन करताना आपल्याकडे पिक्चर्स असेल, की 8 सेल कसा दिसतो, मग तो ब्लास्टोसिस कसा झाला 5व्या दिवशी. तर त्यांना आपण वेगळं का करतोय? हा कॉन्फिडन्स देण्यासाठी त्यांना हे समजवता आलं पाहिजे पिक्चरने, की 8 सेल स्टेजला तुझ्या मागचे दोन्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर झालेत. पण ते आतमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर ॲज अ क्लिनिशियन मला माहीतच नाही ना, की तुझा एम्ब्रिओ ब्लास्टोसिस झाला का नाही झाला. सो आज जर मी ब्लास्टोसिसपर्यंत जर बाहेर कल्चर करू शकतोय, तर आपण का म्हणून डे 3 ला थांबायचं? मग आपण आता येत्या सायकलला काय करणार आहे? मग येत्या सायकलला आपण आता 5व्या दिवसापर्यंत कल्चर करणार आहे. म्हणजे आपल्याला बाहेरच कळणार आहे, की तुझ्या एम्ब्रिओ कुठला इम्प्लांटेशन पोटेन्शियल चांगलं इम्प्लांटेशन पोटेन्शियलचा एम्ब्रिओ कुठला आहे, हे ॲज अ डॉक्टर मला बाहेरच कळणार आहे आणि मी तो चांगला असेल तरच मी ट्रान्सफर करणार आहे. ओके. हा पॉइंट पण महत्वाचा आहे सांगताना. हे शब्द महत्वाचे आहे. का? कारण अशा वेळ येणार, की आपल्या काही पेशंटचे एम्ब्रिओ तयारच नाही झाले. सो आपण तिथं सांगता आलं पाहिजे, की हा जर मी एम्ब्रिओ ट्रान्सफर केला, तर हा रुजणारच नाहीये. तर मग आपण नुसतं नावापुरती ट्रान्सफर करून काय अचीव्ह करणार आहे? ॲट तुझे 13 दिवसाच्या औषधाचा खर्च मी वाचवेल ना. आज 13 डेज ते हिपॅरिन, प्रोजेस्टेरॉन्स नाही म्हटलं तरी 10,000-12,000, ₹15,000 खर्च होतात. पण ते आपण वाचवू शकतो ना त्यांचे. सो हे पॉइंट्स आर-आय-एफच्या पेशंटला सांगणं जरुरी आहे, की आज तुझे डे 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यामुळे मला पण आज हे माहीत नाही, मला हे शोधता येणार नाही कारण की तुझं फेल्युअर हे एम्ब्रिओमुळे झालं का? कारण तो आतमध्ये ब्लास्टोसिस झाला की नाही, हे मला कधीच इव्हॅल्युएट करता येणार नाही. सो तो पार्ट माझ्यासाठी आजही मोठा क्वेश्चन मार्क राहतो, की तुझा फेल्युअरच्या मागे, मागच्या 5 मधल्या फेल्युअरच्या मागे एम्ब्रिओ क्वालिटी हा हा हे कॉज होतं का? हे कारण होतं का? मला नाही सांगता येणार. सो हे आपण रिअलिस्टिक आपली सिच्युएशन सांगू शकतो ॲज अ नेक्स्ट क्लिनिशियन, की मला हे तुझे फेल्युअर का
झाले हे मला 50% मला कळणारच नाहीये. पण मी तो एम्ब्रिओ पुढच्या वेळेस चांगला मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? देन गो बॅक टू दॅट परत त्या स्टेजला जायचं, की बुवा तिथून सुरुवात करायचं, की मला एम्ब्रिओ कसा मिळणार तुझा? मग ते तुझ्या बीजवर अवलंबून आहे, स्पर्मवर अवलंबून आहे. मग आपलं प्री-आयव्हीएफच्या काय स्टेप्स घेणार आहे आपण? अँटीऑक्सिडंट्स आहे, वेट लॉस आहे किंवा स्पर्म डी आहे, या गोष्टी सांगायच्या. हे झाल्यानंतर त्या पेशंटला एंडोमेट्रियमचा फॅक्टर तर आपण सांगू शकतोच. जसं आपण आत्ता बोललो, की बघ तुझ्या पास्ट रेकॉर्डमध्ये मला तुझ्या असलेल्या डॉक्युमेंट्समध्ये मला एंडोमेट्रियम थिकनेस दिसतोय, की तो 7.5-8 मिलीमीटर पर्यंत वाढतोय. पण नॉर्मली किती वाढतो? एंडोमेट्रियल थिकनेस हा 9 ते 13 मिलीमीटर वाढतो. सो तुझा जर 7.5-8 मिलीमीटर असेल, तर आज जो 9च्या वर पुढे असता, तर तो आज मला 70-80% प्रेग्नन्सी रेट दिला असता. तो 8 वरती तो 50% पेक्षा खाली जातोय ना. तो 7 वर गेला तर तो 20% पेक्षा खाली जातोय. हे एक्सप्लेन करायचं. मग त्यांना आपल्याला हे सांगता येतं, की येस देअर इस अ पॉसिबिलिटी की तुझ्या फेल्युअर मागचं कारण हे आहे, की तुझा थिकनेस कमी आहे, तुझा ब्लड फ्लो कमी आहे. तुला फक्त 2 ते 3 दिवसच ब्लीडिंग होतंय. सो कुठेतरी ब्लड फ्लो कमी आहे. हा जर आपण इम्प्रूव्ह केला, तर पुढच्या सायकलमध्ये आपण चांगला एम्ब्रिओ ट्रान्सफर केला, तर त्याला रुजण्यासाठी अनुकूल परिस्थिती आपण ऑलरेडी निर्माण करून झालेली आहे. सो आर-आयएफच्या पेशंटला आपल्याला ह्या 3 फॅक्टरवरती काउन्सिल करायचं आहे. oocyte, स्पर्म आणि एंडोमेट्रियम. सो हे पॉइंट्स महत्त्वाचे आहेत. मला थोडक्यात सांगायचं काय होतं, की बोलताना आपण मॅक्सिमम पिक्चर्सची मदत घ्या. पिक्चर्समुळे तुम्हाला खूप ईझी जाणार आहे पेशंटला काउन्सिल करणं, की काय आहे. आलं लक्षात? सो धिस वॉज वन थिंग व्हिच आय वॉन्टेड टू टेल यू. आता बऱ्याचदा अशी सिच्युएशन येते, ओके, की आज म्हणजे नॉर्मली आपण काय सवय लावली पाहिजे, की समजा आता आपण एका आपल्या बीडच्या आय-व्ही-एफ सेंटरमध्ये आपण पिकअप केलं. सो 5व्या दिवशी जेव्हा 5वा दिवस उजाडतो, त्या दिवशी पाहिजे असेल तर पेशंटला बोलवा तिथं. तुम्ही पण या. पेशंटचा समजा एम्ब्रिओ तयार नसेल झाला, तर त्याला तिथं बसून दाखवा तो एम्ब्रिओ, की कसा नाही तयार झाला. सो आज आपल्याला असा ब्लास्टोसिस पाहिजे, तेव्हा आपला असा नाही तयार झाला, म्हणून आम्ही इथे एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे एम्ब्रिओ फ्रीजिंग करत नाहीये आज. ओके. का नाही करत आहे? कारण तो नुसता करून मी तुला तुझ्या फक्त पुढच्या फ्युचरमध्ये एक फेल्युअर ॲड करतोय. मग ते मी करून तुझी ऑलरेडी मी इन्व्हेस्टमेंट सेव्ह करतोय हे सांगणं जरुरी आहे पेशंटला. सो जितकं आपण ट्रान्सपरंट राहू आपल्या पेशंटशी तेवढं बेटर आहे. म्हणून तुमचं काउन्सिलिंग जे आहे आधीचं, जे तुम्ही पेशंट आय-व्ही-एफ सेंटरला येण्याच्या आधी त्या पेशंटला इतकं चांगलं एज्युकेट करा, की त्या पेशंटला माहिती आहे काही फॅक्ट्स. पहिली फॅक्ट पेशंटला माहीत पाहिजे, की मला आय-व्ही-एफची का गरज आहे? सेकंड फॅक्ट माहिती पाहिजे, की मला आय-व्ही-एफचा सक्सेस रेट कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहे. तिसरी फॅक्ट माहिती पाहिजे, की आय-व्ही-एफ हे 100% नाहीये. ओके. आणि चौथी फॅक्ट माहिती पाहिजे, की आय-व्ही-एफ हे मला एखाद्या सायकलला मला प्रेग्नन्सी नाही मिळाली, तर मला सेकंड सायकलला पण मिळू शकते. तर आपल्याला जसं आता तो चौथा पॉइंट जो मी बोललो त्याच्यावरती मी सांगतो कसं काउन्सिल करायचं. पेशंटला हे एक्सप्लेन करायचं, की तुमचे जेवढे एम्ब्रिओ तयार होतात, मला कितीही चांगल्या क्वालिटीचा ब्लास्टोसिस मला अंडर मायक्रोस्कोप मला दिसतोय, तरी याच्यातले 46% एम्ब्रिओ हे जेनेटिकली ॲबनॉर्मल असतात आणि हा प्युअर पी-जी-टी-ए वरचा सायंटिफिक एव्हिडन्स आहे. ॲज अ क्लिनिशियन पहिले आपण हे आपल्या स्वतःला सांगू, की ब्लास्टोसिस दिसतो म्हणजे इट्स अ गुड एम्ब्रिओ नाही. 46% गुड क्वालिटी ब्लास्टोसिस आर एन्युप्लॉइडिक. जर समजा प्रत्येक ब्लास्टोसिस चांगला असतं, तर आपण सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर नसतं केलं का प्रत्येक पेशंटला? हं. 46% म्हणजे काय? अल्मोस्ट 50%. सो माझ्याकडे 4 एम्ब्रिओ असतील, तर मला माहिती आहे, की त्या 4 मधले 2 एम्ब्रिओ सगळे एन्युप्लॉइडिक असणार आहेत. पण मला ते कळणार नाहीये लुकिंग ॲट एम्ब्रिओ. हे पेशंटला सांगणं जरुरी आहे तुमच्या काउन्सिलिंग पॉइंटमध्ये, की काही वेळेस ते हे असं का होतं, की 70% पेशंट प्रेग्नंट होतात. मग 30% फेल्युअर झालं त्यांचं काय होतं? हा प्रश्न पेशंटच्या माइंडमध्ये येतो. मग ते पण आपण आपल्या काउन्सिलिंगमध्ये सांगायचं, की हे 30% पेशंट फेल झाले म्हणजे ते काय कधीच प्रेग्नंट होणार नाही असं नाहीये. समजा या 30% पेशंटकडे आणखी काही एम्ब्रिओ ॲडिशनल असतील फ्रीज केलेले, तर त्यांचं सेकंड एम्ब्रिओ ट्रान्सफर प्लॅन केलं जातं. जर एंडोमेट्रियम चांगलं असेल आणि एम्ब्रिओ क्वालिटी चांगली असेल, तर आज फेल्युअर होण्याचं कारण काय असतं, की तो जेनेटिकली एन्युप्लॉइडिक असू शकतो.
मग त्यांना हे सांगायचं की कित्येक पेशंटला आम्ही असं करतो की मी पहिल्या सायकलला 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर केले आणि दोन्ही गोष्टी चांगल्या होत्या. एंडोमेट्रियलचा पण फॅक्टर चांगला होता आणि एम्ब्रिओ क्वालिटी पण चांगली होती, पण नाही फेल्युअर. तर ते अॅन्युप्लॉइडिकमुळे होतं. याच पेशंटला जेव्हा मी दुसऱ्या एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो आणि तिचे फ्रीज केलेल्या काही एम्ब्रिओमधले मी दुसरे एम्ब्रिओ सिलेक्ट करतो. ते ट्रान्सफर केल्यावर जर त्याच्यात युप्लॉइडिक एम्ब्रिओ असेल, जेनेटिकली नॉर्मल असेल, तर तुम्हाला त्या महिन्यात प्रेग्नन्सी देऊन जातो. सो याला सोल्युशन एकच आहे, की आपल्याला दुसरे एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचे. कारण आज समजा मग नॉर्मली मी त्यांना एक्सप्लेन करताना कसं करतो, मी त्यांना 4 एम्ब्रिओला नावं देतो. ए, बी, सी, डी. ओके, की पहिला एम्ब्रिओ ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे. ओके. मग मी त्यांना सांगतो, तुझ्या ह्या 4 एम्ब्रिओमध्ये फक्त सी वालाच आहे, की तो तुला प्रेग्नन्सी देणार आहे. पण मी सिलेक्ट करताना ए आणि डी केला, तर तुम्हाला त्या पहिल्या सायकलला प्रेग्नन्सी देणारच नाहीये. आणि जेव्हा मी सेकंड ट्रान्सफर करायला जातो, फर्स्ट ट्रान्सफरला प्रेग्नन्सी देणारच नाही. मी जेव्हा सेकंड ट्रान्सफर करायला जातो, त्यावेळेस मी तो उरलेले 2 सिलेक्ट केले बी, सी. आता तो सी त्याच्यामध्ये त्या सेटमध्ये तो सी आहे, त्यामुळे मला त्या ट्रान्सफरमध्ये प्रेग्नन्सी मिळते. आणि हेच ह्यावेळेस ह्याच पॉइंटवरती असे सांगायचं, की समजा तुझे बी आणि सी दोन्ही प्रेग्नन्सी देणारे आणि मी पहिल्या वेळेस बी आणि सी सिलेक्ट केला, तर आज दोन्ही चांगले असल्यामुळे आज ट्विन्स पण होतात पेशंटला. म्हणून आय-व्ही-एफमध्ये आज 30% पेशंटला ट्विन प्रेग्नन्सीज होतात. हे कशावरती अवलंबून आहे? हे त्या एम्ब्रिओ क्वालिटीवरती अवलंबून आहे. सो आय-व्ही-एफचे आउटकम्स 3 असू शकतात. जेव्हा मी 2 गर्भ ट्रान्सफर करणार आहे तुझ्यामध्ये, ट्विन्स होऊ शकतात, सिंगल प्रेग्नन्सी होऊ शकते किंवा देअर वोंट बी एनी प्रेग्नन्सी जर दोन्ही चांगले नसतील तर. सो हे पेशंटच्या माइंडमध्ये इम्बाईब करणं जरुरी आहे, की आपण फक्त मेकॅनिकल जॉब करणार आहे. आपण गोष्टी बदलवू शकणार नाहीये आय-व्ही-एफच्या मदतीने. आपण मेकॅनिकल जॉब काय करतोय, जो आपण शरीरामध्ये फर्टिलायझेशन आणि जे मेकॅनिकली झालं असतं, ते फक्त आपण मिमिक करतोय बाहेर शरीराच्या, दॅट्स ऑल. पण आपण आय-व्ही-एफमुळे, मीडियामुळे आपण त्याची एम्ब्रिओ क्वालिटी नाही बदलू शकत आहे किंवा आपण त्याची एग क्वालिटी नाही बदलू शकत आहे, स्पर्म क्वालिटी नाही बदलू शकत आहे. लक्षात आलं? सो हे पण शब्द वापरणं जरुरी आहे. त्यामुळे रिअलिस्टिक प्लीज सांगा. म्हणून ते 4 पॉइंट्स मला आय-व्ही-एफची काय गरज आहे? आय-व्ही-एफ सायकल ही 100% नाहीये. आय-व्ही-एफचा सायकलचा सक्सेस माझ्या एम्ब्रिओवरती आणि एंडोमेट्रियमवरती आहे आणि मला फेल्युअर जरी मिळालं, तरी सुद्धा मला सेकंड ट्रान्सफरमध्ये प्रेग्नन्सी मिळू शकते. हे 4 गोष्टी पेशंटला एक्सप्लेन करणं जरुरी आहे. सो माझं असं मत आहे, की तुम्ही सगळेजण ऑब्स्टेट्रिशियन आहात, गायनेकॉलॉजिस्ट आहात. तुम्ही आता एकत्र येऊन आय-व्ही-एफ करणार आहात. ॲज अ प्युअर आय-व्ही-एफ प्रॅक्टिशनर मला दिवसभर काही काम नाहीये. मी 10 ते 6 तेवढंच पेशंट बघतोय आणि मी तेवढा वेळ देतो मला आहे. मला तिथं 10दा डिलिव्हरीचा कॉल येत नाही, की लेबर पेशंट आली आहे. मला ते सोडून पहिले लेबरचे पी-व्ही करायला जायचं, नाही ती डिलिव्हर होते. सो तुमच्या ऑब्स्टेटिक्सची ओ-पी-डी वेगळी ठेवा. डोंट कॉल इन्फर्टिलिटी पेशंट इन दॅट. समजा उदाहरणार्थ तुम्ही सकाळी ऑपरेट करत असाल आणि तुम्ही ऑब्स्टेटिक्सची पेशंट 11 ते 1 बघा. तुम्ही दुपारी आठवड्यातनं 2-3 दिवस तुम्ही अपॉइंटमेंट्सनी दुपारी बोलवा. 2 ते 4 फक्त 2 पेशंटला द्या, 3 पेशंटला अपॉइंटमेंट द्या. शांततेने 1 तास बसून त्या पेशंटला व्यवस्थित काउन्सिल करा. किंवा आत्ता आपण जे काही बोललो, हे त्या पेशंटला व्यवस्थित 1 तास देऊन काउन्सिल करा. मग तिथं तुमची गडबड नसली पाहिजे. अरे, माझे ऑब्स्टेटिक्सचे पेशंट लेबर किंवा माझे प्रेग्नंट पेशंट बाहेर 10 बसलेत, मला त्यांना बघायचंय. मी उठून चाललोय तिथं 10 वेळा, की बाजूला एक पेशंट घेतली आहे प्रेग्नंट पेशंट, मी तिला बघतोय. मग ती डिस्कंटिन्युटी होते. सो व्हेन यू डोंट कॉल इन्फर्टिलिटी पेशंट इन युअर ऑब्स्टेटिक ओ-पी-डी, ती सेपरेट ठेवा. ओके. तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला आता एवढं प्रॅक्टिस करतात तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला वेळ कधी मिळतो, की त्या टायमिंगमध्ये मी कंपॅरेटिव्हली फ्री असतो. मग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाय अपॉइंटमेंट्सने बघा ना त्या पेशंट्सला, किंवा मी बुधवारी किंवा शुक्रवारी 4 ते 6 मी हेच पेशंट बघणार आहे. मग त्याच्यानंतर मी माझ्या ऑब्स्टेटिक्सचे पेशंट बघणार आहे, मी माझ्या गायनॅकचे पेशंट बघणार आहे. सो त्यांना हा वेळ द्या. काय होतं, असं काउन्सिलिंग पाहिजे, की जिथं पहिल्या व्हिजिटमध्ये पेशंटला तुमच्यावरती 100% कॉन्फिडन्स आला पाहिजे, की तो विचारही करणार नाही, की मी अजून दुसरं ओपिनियन घ्यायला जाऊ का? कळलं? सो इतकं ते स्ट्राँग काउन्सिलिंगसाठी वेळ देणं जरुरी आहे. त्यांच्या भाषेत बोलणं जरुरी आहे आणि त्यांना पिक्चर्स दाखवून त्यांना समजेल अशा पिक्चर्स काढून त्यांना हे सांगणं जरुरी आहे. म्हणून काउन्सिलिंग वरतीच तुम्ही पेशंटला ब्लॉक करू शकतात आणि प्लस सक्सेस मिळालं ना, तर तुम्हाला ते डोक्यावर घेऊन नाचतील. पण फेल्युअर मिळतं किंवा नाही एम्ब्रिओ तयार झाला,
तर आपल्याला जास्त अँक्झायटी असते. पेशंटला तर वाईट वाटतच आहे, पण आपल्याला जास्त अँक्झायटी असते, जी आपल्याला नाही असली पाहिजे. कारण आपण आपल्या पेशंटशी आपण ट्रुथफुल आहोत आणि आपण आपल्या पेशंटला ऑलरेडी हे काउन्सिल केलेलं आहे. वी डोंट हॅव टू वरी. हे तुम्ही जेव्हा डिटेलमध्ये काउन्सिलिंग करतात ना, तेव्हा पेशंट फेल जरी झाला, तरी तो येऊन तुमच्या समोर बसेल. "सर, ठीक आहे, एम्ब्रिओ नाही तयार झाला. सर, काय करायचं आता?" तो बसणार कारण त्यांना माहिती आहे, की तुम्ही जशा पद्धतीने एक्सप्लेन केलंय, त्याला कॉन्फिडन्स असतो, की मला माझे सर किंवा मॅडम मला फेल्युअर किंवा ही सिच्युएशन एक्सप्लेन करतील आणि त्याच्यातनं वे आउट सांगतील. त्यामुळे फेल्युअर झाल्यानंतर डॉक्टर पेशंट रिलेशन असं डेव्हलप झालं पाहिजे, की त्या पेशंटला वाटलं पाहिजे, नाही माझे डॉक्टर मला माझे हे फेल्युअरचं कारण एक्सप्लेन करतील आणि मला त्याच्यातनं वे आउट पण सांगतील. असं काउन्सिलिंग आपल्या पहिल्या व्हिजिटवर असतं. त्यामुळे तुमची पहिली व्हिजिटच अशी ठेवा, की जिथं हे काउन्सिलिंग इतकं स्ट्राँग पाहिजे, की तिथं तो पेशंट विचारही नाही केला पाहिजे, की मला काही गरज आहे. कारण आपण इतकं डिटेलमध्ये सांगितलंय त्याला. बऱ्याचदा हे सांगितल्यानंतर पेशंटचा रिस्पॉन्स काय असतो? तो 10 ठिकाणी फिरलेला असतो. तो येतो, "सर, आजपर्यंत ना मला हे कोणीच सांगितलं नाही सर. हे असं असतं ह्याचं मला जरा पण कल्पना नाही. पण तुम्ही मला आज जे सांगितलं ना, मला आज बऱ्याच गोष्टी कळाल्या. नाऊ टेल अस व्हॉट वी नीड टू फॉलो अँड देन यू चार्ट डाउन अ प्लॅन." सो काय होतं, वेळ न देणं, 5-10 मिनिटात पेशंट बघणं, दॅट इज नॉट अ इन्फर्टिलिटी प्रॅक्टिस. आपण एखाद्या 34 वीक्स प्रेग्नंट पेशंटला बघायला ॲज अ ऑब्स्टेट्रिशियन 10 5 मिनिटात आपल्याला कळतं सगळं ग्रोथ बरोबर आहे की नाही, त्याची काही आयुजार आहे की नाही आणि त्याला एक्सप्लेन करायला की सगळी ग्रोथ 10 मिनिटात काउन्सिलिंग होतं. पण इन्फर्टिलिटी पेशंटचं पहिली व्हिजिट अशी नाहीये. म्हणून इट इज इम्पोर्टंट की ह्या पॉइंट्सवरती आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे. सो माझं असं मत आहे की नेक्स्ट मंथमध्ये मी जेव्हा येईल, तेव्हा आय वॉन्ट युअर हाल्फ एन अवर, ओके. हाल्फ एन अवर मला असा पाहिजे, की ज्यावेळेस मी तुम्हाला पहिला पार्ट काउन्सिलिंगचा, आता समजा तुमच्याकडे एक असोसिएट डॉक्टर असेल, हू इज डूइंग युअर हिस्ट्री नोटिंग थिंग्स समजा असेल, तर त्याने कसं प्रेग्नन्सी घडते, हे नॉर्मल कन्सेप्शन घडतं, हे कसं एक्सप्लेन करायचं डायग्रामॅटिकली, हे मी तुम्हाला एकसाथ बसून एक्सप्लेन करेल, की मी पेशंटला काय भाषेत सांगतो. ओके. मग हे 8 स्टेप्स एक्सप्लेन केले ना, हा पहिला पार्ट असला पाहिजे काउन्सिलिंगचा आणि मग दुसरा पार्ट जे आज आपण 1 तासामध्ये म्हणजे 1 तासामध्ये आपण जे काही पॉइंट्स समजून घेतले IVFचे, ते काउन्सिलिंग तुमचा पुढचा सेगमेंट पाहिजे. हा जो सेकंड पार्ट आहे काउन्सिलिंगचा, हा समजण्यासाठी पहिले तो पहिला पार्ट समजला पाहिजे, की 8 स्टेप्स ज्या मी सुरुवात केली, ह्या 8 स्टेप्स कशा घडतात? डायग्रामने कसं एक्सप्लेन करायचं? आपण पुढच्या बॅचला अर्धा तास बसू, सगळे या. एक अर्धा तासात मी तुम्हाला नॉर्मल कन्सेप्शन कसं मराठी भाषेत सांगायचं, तुम्हाला येत असेल, मी म्हणत नाही की की तुम्हाला कोणालाच येत नसेल, तुम्हाला येत असेल. पण कसे ते शब्द असायला पाहिजे आणि ते कसं असलं पाहिजे 8 स्टेप्स, की मग त्यांना हे पुढचा सेकंड पार्ट फार ईझी कळतो. सो माझं असं मत आहे, की ते बऱ्याचदा असं होतं, की आपण काय करतो, की अरे आपण आपले व्हिडिओ बनवून ठेवतो. मग पेशंटला बसवतो, की हे व्हिडिओ बघा. ओके. मला असं वाटतं, की पहिल्या व्हिजिटला ॲज अ डॉक्टर तुम्ही बसा पेशंट बरोबर आणि तुम्ही एक्सप्लेन करा हे व्हिडिओ दाखवण्यापेक्षा. त्या पेशंटला जास्त बेटर सांगता येतं व्हिडिओ बघण्यापेक्षा. कारण ते कंटिन्युटीमध्ये तुम्ही त्याला एक्सप्लेन करतायत, की नॉर्मल काय आहे? मग तुझ्या केसमध्ये ॲबनॉर्मल काय आहे? आणि मग आपण कसं सॉल्व्ह करणार आहे? हे कंटिन्युटीमध्ये जास्त इम्प्रिंट होतं मनावरती. सो ह्या गोष्टी जास्त इम्पोर्टंट आहे. सो हे पॉइंट्स मला म्हणजे आय थॉट ऑफ की जेव्हा चंद्रकांत रिक्वेस्टेड मी की सर काउन्सिलिंगवरती आपल्याला सेशन घेताय, तर आय थॉट आय विल टेक इट इन धिस वे आणि मराठीतच घेऊ, ज्या भाषेत आपण पेशंटशी बोलणार आहे, रादर दॅन अंडरस्टँडिंग इन इंग्लिश. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. पण काही असतील प्रश्न, काही पॉइंट्स असतील, तर लेट्स अस इंटरॅक्ट राइट नाउ सो दॅट बाकीचे पण आहेत. तर साध्या गोष्टी असतील तर आपण आपण समजून घेऊया, डिस्कस करूया की कसं एक्सप्लेन करायचं. येस सर चंद्रकांत. दुसरं एक बेसिक वर्कअप जे आहे, समजा ब्लड हं, इन्व्हेस्टिगेशन, बरेच पेशंट वर्कअप झालेले असतात. हं, पण हं, आपल्याला आता समजलं की हा IVF साठी पेशंट आहे. तर हं, मिनिमम क्रायटेरिया काय काय? जसं की AMH आहे हं, फिमेल मध्ये. आता तुम्ही स्पर्म DFI एक ऍड केला. मला स्पर्म DFI बद्दल विचारायचंय, हं, की यंग पेशंट आहे, हं, त्याचं स्पर्म काउंट नॉर्मल आहे, तर त्यांच्यामध्ये हं. पण DFI करायचं का?
हो, त्याच्यावर कारण असं आहे, की आज नॉर्मल सिमेन एनालिसिस असलेल्या पेशंटमध्ये 8 ते 10% पेशंटमध्ये स्पर्म DFI हाय असतो. अच्छा. ओके. Instead of हा. having normal sperm count and motility, still 10% patient has got a very significantly severe high DFI. म्हणजे आपण ते मिस करू शकतो. असं गरजेचं नाही, की ॲबनॉर्मल सिमेंट पॅरामीटर्समध्ये स्पर्म DFI हाय असतो. असं गरजेचं नाही. ओके. Right. आता हे का मी म्हणतोय, दीज वर्ड्स आर कमिंग आफ्टर एक्सपिरियन्स, की असं खूपदा व्हायला लागलंय आता, की म्हणजे इव्हन 3 वर्षाआधी असं वाटत नव्हतं. पण आता असं वाटायला लागले, की काय होतं ना, तुमचा 8 पेशंटमध्ये 1 पेशंटला जरी झालं ना, देन यू फील बॅड बिकॉज अरे, आय वुल्ड हॅव नॉट मिस दिस नो, की बॉस स्पर्म DFI मला एम्ब्रिओ नाही तयार झाला. मला नंतर कळालं. मला आधीच कळालं असतं ना ही गोष्ट आणि ती मला माझ्या आज 20% पेशंटला अफेक्ट करते. सो मग मला व्हाय नॉट आय टेक अ वन स्टेप अहेड आणि गो अँड डू इट. तर माझं असं मत आहे, की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये हाय DFI असलेल्या पेशंटचं पर्सेंटेज खूपच वाढत चाललंय. जसं आपण आता डिमिनिश रिझर्व्हचे पेशंट खूप बघतो. बघतो. म्हणजे आज 50-60% माझ्या IVF OPD मधले पेशंट्स हे DORचे असतात. ते वाढतोच आहे तो पर्सेंटेज. तो स्टेडी राहतच नाहीये. तो 10% वरनं मी बघत होतो, ते आज 50-60% वरती आलोय मागच्या 15 वर्षामध्ये. सो तो वाढतच आहे. तो कधीच स्टॅग्नेट झालाय. तो वाढतच चाललाय. तसा DFI हा फॅक्टर आता खूप वाढायला लागलाय. बिकॉज ऑफ लाईफस्टाईल, बिकॉज ऑफ डायबिटीज, बिकॉज ऑफ हॅबिट्स, बिकॉज ऑफ अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको खूप आहे. ओबेसिटी, व्हेरिकोसिल. सो खूपच गोष्टी आहेत. एन्व्हायर्नमेंटल एंडोक्राईन डिस्टर्बर्स आहेत. इट्स इन्क्रीजिंग ओन्ली. सो हे करायला सुरुवात करूया. माझं मत आहे, की आज तुम्ही एखादा पेशंट IVFला बघितला, त्याला 3 महिन्यानंतर येऊ द्या IVFला चालेल. पण तुम्ही ते आज स्टार्ट करा वर्कअप. कारण काय होतं, याचा इम्पॅक्ट कुठे होतो? सी मी तो शब्द मी बोललो मगाशी, की तुमचा एक पेशंट प्रेग्नंट होऊन जातो ना सोसायटीमध्ये, तो तुम्हाला पुढचे 10 वर्ष पेशंट पाठवत राहतो. सो आता आपण समजा पुढच्या 6 महिन्यात 5च पेशंट IVFचे जनरेट करणार आहे. पण हे 5 पेशंट तुमच्या पुढच्या 5 वर्षात 100 पेशंट्स पाठवणार आहे तुम्हाला. सो तुमची IVFची प्रॅक्टिस वाढतच जाणार आहे. त्यामुळे इनफॅक्ट कमी पेशंट असताना तुम्ही ह्या गोष्टीवर जास्त फोकस करा, की अरे मला कसं माझा पेशंट वाढवायचा आहे. मला हा पेशंट ग्रुप जो माझ्याकडे IVFसाठी येणार आहे किंवा इन्फर्टिलिटीसाठी येणार आहे, मी हा ग्रुप कसा वाढवणार आहे. सो ह्या गोष्टीकडे थोडंसं प्लीज अटेन्शन द्या. सर दुसरं HB इलेक्ट्रोफोरेसिस कंपल्सरी करायचं ना सगळ्या हां. पेशंटमध्ये हसबंड आता वाईफ. तो प्रश्नाचं उत्तर राहिलं, की कुठले मिनिमम इन्व्हेस्टिगेशन्स करायचे हां. IVFसाठी. एक TSH प्रोलॅक्टिन कंपल्सरी पाहिजे नंबर 1. तिसरं HB इलेक्ट्रोफोरेसिस ही तिसरी टेस्ट करायचीच आहे आपल्याकडे. वाईफची पहिले करायची, ती नॉन कॅरियर आली तर 0% रिस्क होऊन जाते. ती कॅरियर आली तर आपल्याला हसबंडची करणं जरुरी आहे टू रूल आउट दॅट वेदर ही इज अ कॅरियर ऑर नो. कारण हसबंड वाईफ दोन्ही कॅरियर असतील तर आज 50% रिस्क आहे. त्यांच्या 50% चिल्ड्रनला थॅलेसेमिया मेजर होईल. सो आपल्याला थॅलेसेमिया HB इलेक्ट्रोफोरेसिस कंपल्सरी करायचं आहे. तिसरी गोष्ट आपल्याकडे जी मोस्ट कॉमन आहे, विच स्टार्टेड कॉन्ट्रिब्युटिंग लॉट ऑफ मिसकॅरेजेस इज होमोसिस्टिन लेव्हल्स. सो लॉट्स ऑफ वुमन आर व्हेजिटेरियन इन अवर एरिया. त्याच्यामुळे आज व्हेजिटेरियनमध्ये होमोसिस्टिन हाय असतं. सो TSH, प्रोलॅक्टिन, HB इलेक्ट्रोफोरेसिस, होमोसिस्टिन आणि 4 सिरोलॉजी HIV, SBHAG, SCV, VDRL हे वाईफचे झालेच पाहिजे कंपल्सरी. ओके. हसबंडचं सिमेन असेल तर एनालिसिस, नाही तर 4 सिरोलॉजी. वाईफ कॅरियर आली तर त्याचं HB इलेक्ट्रोफोरेसिस. जर तो ओबीज असेल, ओबेसिटी हसबंड वाईफ GTT करायचीच आहे आपल्याला. बिकॉज वी डोंट वांट टू मिस आउट. देअर आर लॉट्स ऑफ पेशंट व्हेन यू डू अ GTT, देन यू गेट टू नो की ही इज अ डायबेटिक. सो ओबेसिटी यू हॅव टू इव्हॅल्युएट. वाईफ असो का हसबंड असो, GTT करायला लागा. तुम्हाला खूपसे पेशंटचा वाईफमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स कळतो, हसबंड डायबिटिक आहे हे कळतो GTT केल्यावर. 1-2 गोष्टींनी नाही फरक पडत. पण यू विल बी एबल टू डायग्नोज दोज इम्पोर्टंट केसेस विच वी आर मिसिंग आणि त्याच्याने आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावा लागतोय. तर ह्या बेसिक टेस्ट असल्याच पाहिजे. आणि एक्स-रे चेस्ट ECG वगैरे ऍडवायजेबल आहे पिकअपच्या अगोदर? फ्रँकली स्पीकिंग नाही. ओके. अनलेस अँड अंटिल एखादी वुमन जिला आपण अॅनेस्थेशिया देतोय ओसाइट्स रिट्रायव्हलसाठी ती मोर दॅन 45 असेल, तर तिचा चेस्ट एक्स-रे ECG करायचा. 45च्या वरती असेल तर.
त्याच्या आधी आपल्याला लागेलच असं नाही. पण याचा अर्थ असा आहे का, की एकदा एकदा तर आपण स्टेथोस्कोप लावून जरा एकदा तरी बघतोच ना, बघायलाच पाहिजे पहिल्या व्हिजिटला, की बाबा मरमर लागते का? तेवढंच ॲज अ क्लिनिशियन आपण बघू शकतो. वी डोंट वांट टू मिस आउट एनी व्हॉल्व्ह्युलर प्रॉब्लेम्स. सो पहिल्या व्हिजिटला एकदा जेव्हा आपण पेशंटला घेतो स्कॅनला, त्यावेळेस पल्स बीपी बघतो तेव्हा एक स्टेथोस्कोप लावून नुसतं हार्टच्या इथं ठेवलं तर आपल्याला मरमर तर समजूच शकते ना. भले आपल्याला कोरोनरी आर्टरी डिसीज त्याच्यावर कळणार नाही, पण आपल्याला मरमर आहे का हे समजू शकतं. जस्ट पुट अ स्टेथोस्कोप तुम्ही एकदा बघितलेलं असेल तर तुम्हाला ते मिस आउट नाही होत. पण खरं सांगू तर ओसाइट रिट्रायव्हलला इट्स नॉट रिक्वायर्ड. म्हणजे कंपल्सरी नाहीये तुम्हाला ईसीजी, चेस्ट एक्स-रे एवढा फरक नाही पडत त्या गोष्टीमध्ये. म्हणजे इट्स नॉट सो मच रिक्वायर्ड. आणि तिथं तुम्ही तुमच्या प्रोबॅबली जस्ट अ शॉर्ट जनरल एनेस्थेशिया आपण करतोय. पण एखादा पेशंट जर 45 वरच्या वरती असेल, काही कोरोनरी आर्टरी डिसीज असेल, तर ते आपल्याला कळणार नाही म्हणून अबोव्ह 45 आय थिंक ईसीजी, चेस्ट एक्स-रे इज अ गुड आयडिया टू डू इट. तर अजून एक काउन्सिलिंग राहिली आयव्हीएफ मधलं. बेसिक फायनान्शियल काउन्सिलिंग मध्ये सर काय काय पॉइंट सांगायला पाहिजे? म्हणजे आपण मला एम्ब्रिओलॉजी लॅब, गोनेडोट्रॉपिन खर्च सांगतो आणि बाकी त्याच्यामध्ये समजा टॅबलेट वगैरे इन्क्लूड नसतात, तर ते ऑन एन अवरेज कशाची आयडिया द्यायची पेशंटला? नाही, रिअलिस्टिक अप्रोच. व्हेरी गुड पॉइंट. हे बघा, तुम्हाला एकदा पेशंट कन्व्हिन्स झाला ना, की मला हे लागणार आहे असं झालं, की तो पहिला प्रश्न विचारतो हाच, की सर खर्च आता कसा लागणार आहे याला? सो याच्यात आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. पहिली गोष्ट त्याचा अभ्यास आपण स्वतःहून केला पाहिजे, की मी जर पहिली स्टेप काय करतोय आपण आता आय-व्ही-एफला, की आपण पहिले एम्ब्रिओ तयार करतोय. ओके. आपण एम्ब्रिओ तयार करतोय आणि त्या एम्ब्रिओमध्ये एम्ब्रिओ तयार करून त्याला फ्रीज करतोय. सो आपल्याला हॉस्पिटलचा चार्ज आपला एक लागतोय, जो फिक्स्ड आहे सगळ्यांसाठी. आपल्याला एम्ब्रिओ फ्रीजिंगचा चार्ज लागतोय, तो पण फिक्स्ड आहे आपला. आता कुठला व्हेरिएबल आहे, तो आहे इंजेक्शन्सचा. सो एक साधारणतः तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे, की समजा मी 300 गोनॅडोट्रॉपिन्स HMG, HP चालू केलं, तर मी समजा 9 दिवस किंवा 10 दिवस स्टिम्युलेशन दिलं, तर काय कॉस्ट होते? अलोंग विथ अँटागॉनिस्ट आणि अगोनिस्ट ट्रिगर दिला किंवा ड्युअल ट्रिगर दिला. तर ह्याचं पहिले कॅल्क्युलेशन करा, की बा 300 डोसने सुरू केलं, तर मला इतका खर्च येतोय. 375 ने केलं, की मला 10 दिवसाचा इतका येतोय. 450चा मला इतका येतोय. हे पहिले आकडे आपण कॅल्क्युलेट करूया, की काय रेटने आपण देतोय, कॅल्क्युलेट करा. सो समजा मला माहिती आहे, की एखादा डिमिनिश रिझर्व्ह पेशंट आहे. मी त्याला रिकॉम्बिनंट FSH 300 वापरणार आहे. मी त्याला 5व्या दिवशी HMG ॲड करणार आहे आणि मी नंतर RFSHचा डोस पण वाढवणार आहे. सो मला माहिती आहे, की ह्या पेशंटला मला 88,000-90,000 रुपीजचा खर्च येणार आहे. सो मला तिथं 60,000-65,000 सांगून तो 90 वर गेला, तर तो पेशंटसाठी तो मोठा ट्रॉमा आहे ना. कारण त्याने काहीतरी तयारी केलेली आहे त्या पेशंट. सडनली 30,000 जास्त झाल्यावर आपणच आपले शब्दांच्या अगेन्स्ट पडतो. सो यू मस्ट डू दॅट एक्सरसाइज, की मी समजा फॉर एक्झाम्पल मेनोटास 300 देतोय 10 दिवस आणि मला समजा स्टेप अप पण करावा लागला, तर मला कितीपर्यंत तुम्ही 75,000 सांगितले, पेशंटला 65,000च खर्च आला. पेशंट इज हॅपी नो. कळलं? तो कॅल्क्युलेट करताना स्टेप अपचा डोस कॅल्क्युलेट करून, की मी 300 ने सुरू केला. मी 5 दिवसाने 375 केला. मी 7व्या दिवशी 450 केला. मग मी 525 केला. सगळं कन्सिडर करून कॅल्क्युलेट करा. तुम्ही थोडंसं जास्त सांगितल्याने वाईट नाहीये. कारण काय आहे? बिकॉज इट इज व्हेरिएबल ना. त्यांच्या सोनोग्राफिक पिक्चरच्या सोनोग्राफीच्या वरती आपलं हे डिसिजन बदलतं. सो आज आपण फिक्स नाही सांगू शकत. हे त्यांना सांगा काउन्सिलिंग करताना, की आज मी तसं हॉस्पिटल प्राइस सांगितली, एम्ब्रिओ फ्रीजिंग सांगितली, फिक्स्ड आहे. पण मी तुम्हाला इंजेक्शनची रेंज देतो, की तुम्हाला आज 70,000 ते 90,000 रुपये खर्च येईल. का? कारण मी काही वेळेस तो 300 ने सुरू करतो, पण मला नंतर तो वाढवावा लागतो. मग तुम्ही 90 ने रेडी झालात, तुम्हाला 72,000च खर्च आला तरी पैसे तुमच्याकडे आहे ना, तुम्ही माझ्याकडे डिपॉझिट नाही केले सगळे. पण तुमची तयारी आहे. पण 20,000 जास्त झाल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम होईल, कुठून आणायचे पटकन लगेच. सो हे पॉइंट्स त्यांना सांगा, की मेडिसिन आणि इंजेक्शन्स हे व्हेरिएबल असतात. ह्यांचं डिसिजन जेव्हा आपण करतो सोनोग्राफिक मॉनिटरिंग तेव्हा बदलतं. तसंच हे पण कॅल्क्युलेट करा, की आपण मॉनिटरिंग करताना म्हणजे आपण IVF करताना फॉलिक ओव्ह्युलेशन, ओव्हॅरियन स्टिम्युलेशन करताना आपण काय-काय औषधं वापरतोय? समजा मी त्यांना फोलिक ॲसिड, पॅरिडॉक्सिन आणि मेथिकोबॅलामिनची टॅबलेट देतोय. मी त्यांना ॲस्पिरिन देतोय. मी त्यांना इव्हिऑन देतोय. सो मला किती खर्च येतो या 3 औषधांचा?
किंवा मी अँटीऑक्सिडंट्स मी 2.5 महिने देतोय, तर मी हे वापरणार आहे. तर मला किती खर्च येतो हे बसून कॅल्क्युलेट करून काढा. कारण पेशंटला तुम्ही रिअलिस्टिक द्या. काय होतं आपण 1.5 लाख सांगितला आणि पेशंटला 2.5 लाख लागले, तर तो जेव्हा कुठेही जातो, तेव्हा तो पहिले ती वाईट गोष्ट सांगतो, की हे सांगतात 1.5 लाख पण होतो 2.5-3 लाखाचा खर्च. पण हेच तुम्ही 2.5 लाख सांगितले, तर त्याला माहिती आहे ना ही इज प्रिपेअर्ड. तर ही टेक्स की पण मला रिअलिस्टिक पिक्चर दिलं. तो आपल्याबद्दल कधी निगेटिव्ह मार्केटिंग करत नाही आपल्या नावाने. सो पहिले कॅल्क्युलेशन करा, की बा आपल्याला काय-काय लागतंय. तो हे करताना आता जेव्हा आपण पहिले इनिशियल पेशंट्स करतोय. इनिशियल पेशंट करतोय तेव्हा त्यावेळेस आपण करा ना, एका डायरीमध्ये लिहायला सुरुवात करा, की बा ह्या पेशंटला मी 10 दिवस हे औषधं दिले. मी 2.5 महिने हे औषधं दिले होते. काढा त्याची प्राईस किती लागते, काय होते, पेशंटला काय प्राईस पडते, कॅल्क्युलेट करून काढा. लगेच कळेल, की बाबा आज ₹10,000-12,000 मला ते लागतायत. हिस्टोस्कोपीला इतकं लागतंय, मग मी त्याच्यानंतर 2 महिने तिला इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन देतोय, मग त्याला किती खर्च लागतोय. तर हे गोष्टी कॅल्क्युलेट करा आणि त्या आता जसं मला पेशंट आला, तर पेशंट मला म्हणतो, "पुण्याला आता माझ्याकडे एखादा आय-व्ही-एफ मला फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरने करायचं, तर माझ्याकडे ₹3.5 लाख खर्च होतो पेशंटचा सगळं पकडून." मी पेशंटला हेच सांगतो. पेशंट पहिल्या शब्दात विचारतो, "सर किती खर्च येणार आहे?" फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि डोनर एग्ज असेल तर साधारणतः ₹3.5 लाख लागणार आहे. पण मी याचं तुम्हाला वेळ आली की डिव्हिजन करून सांगणार. सो ज्यावेळेस आय-व्ही-एफ सुरू होताना मग मी त्यांना त्याचं डिव्हिजन करून सांगतो. ह्याच्यात हॉस्पिटल चार्ज एवढा आहे, ह्याच्यात तुम्हाला इंजेक्शनचं एवढं आहे, तुम्हाला एम्ब्रिओ फ्रीझिंगचं एवढं आहे. मग मी त्याच्यानंतर जेव्हा फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर सायकल करेल तेव्हा परत हॉस्पिटल चार्ज आहे. परत मी तुम्हाला मेडिसिन किती लागणार आहे तुमचे 30-35 दिवसांचे हे. हे कॅल्क्युलेट करून मग तो आकडा येतो की बाबा यांना ₹3.5 लाख खर्च येत आहे. सो ते कळण्यासाठी पहिले तुम्हाला कळलं पाहिजे. कारण काय होतं, पेशंटला फायनान्शियल प्रेडिक्शन आपण चुकलो आणि जास्त लागले, तर ते पेशंटसाठी इट्स अ बिग थिंग नो. ते तुमचं निगेटिव्हच मार्केटिंग करणार. सर तुम्ही तर एवढे सांगितले होते, आता एवढे लागले, असं होतं. म्हणजे आपलं पॅकेज प्लस ओरल मेडिसिन प्लस लेझर हॅचिंग वगैरे सगळं एक्सप्लेन करायचं त्यांना. येस. माझं असं मत आहे, की म्हणजे हे तर आता तुम्ही कसं वर्कआउट करतात. मी माझ्याकडे कसं करतो फ्रँकली स्पीकिंग, मी प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीचा चार्ज नाही लावत. कारण माझ्याकडे इन हाऊस लेझर आहे. ओके. सो मी काय करतो, माझ्याकडे एक हॉस्पिटल चार्ज आहे. त्याच्यामध्ये माझं ब्लास्टोसिस कल्चर होणार, लेझर वापरला जाणार सगळं आहे. मी त्यांना त्याच्यात काहीही वेगळं चार्ज नाही. मी सांगतो तुम्हाला एवढंच हॉस्पिटल चार्ज लागणार आहे. मग मला 40 उसाईट्स मिळो, का कोणाचे 25 उसाईट्स मिळो, का मला कोणाच्या 8 उसाईट्स मिळो. माझा चार्ज नाही बदलणार. ओके. मग याच्याने काय होतं, जेव्हा एखादा पेशंट दुसऱ्या पेशंटला सांगतो, की "अरे मला समजा 80,000 लागले होते हॉस्पिटल चार्ज." तो जेव्हा पेशंट आपल्याकडे काउन्सिलिंगला येतो आणि आपण त्याला सांगतो, "हां, तुम्हाला 80,000 आहे." त्या पेशंटला कॉन्फिडन्स येतो, "अरे, त्या पेशंटला 80,000 होते, मला पण 80,000 लागतात. मला इथं क्लिअर कट मला कुठलंही पेशंट टू पेशंट व्हेरिएशन होत नाहीये." लक्षात येतंय. सो असं काहीतरी करा, की जिथं पेशंटचं फायनान्सेस आर वेल प्रेडिक्टेड. ओके. मग तिथं जाऊन आपल्याला, "अरे, हे लागलं. मग अरे, ह्याच्याशी तयारच नव्हतो आपण. मग आता आता लेझरचे पैसे लागले. नाही आता हे पैसे लागले." असं नका करू. कारण त्याच्याने काय होतं ना, त्याच्याने निगेटिव्ह मार्केटिंग खूप होतं ह्याच्यामध्ये. जेव्हा आपल्या आपल्या सिटीमध्ये आपल्या आपल्या सेंटरचं निगेटिव्ह मार्किंग फार होतं. तसं नाही झालं पाहिजे. सो आता कसं आहे, आपण आता थोडंसं इनिशियल स्टेपमध्ये आहोत. हळू तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण एक इन हाऊस लेझर घेऊन टाकलं तर ते आपल्याला काळजी नाही. पण मग तोपर्यंत यू शुड नो की काय चार्जेस लागतात. ते इन्क्लूड करा ना. आज आज तुम्ही ते इन्क्लूड करून सांगा ना, काय फरक पडतोय? समजा आज 75,000 हॉस्पिटलचा चार्ज आहे, तुम्ही लेझरला 15,000 का 10,000 लावणार असेल, तर ते सांगा ना, की बुवा 85,000 लागणार आहे आपल्याला. ते धरून कमी लागले तर काही फरक पडत नाही. पण तुम्ही कमी सांगितलं, जास्त लागले तर दॅट इज अ प्रॉब्लेम. पण ते नका करू. थोडे जास्त सांगितल्याने काहीही होत नाही. आणि मग त्यांना हे सांगता आलं पाहिजे आपल्याला, की का बरं ही कॉस्ट जास्त आहे? म्हणा आज समजा आज आपण 75,000 का लावतोय? तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एक 5-10 मिनिटं. तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की की आज समजा म्हणजे कसे पॉइंट्स वापरायचे, की आज मी समजा आय-व्ही-ची ट्रीटमेंट करतोय. माझा हॉस्पिटलचा चार्ज ₹12,000 आहे. पण तोच आय-व्ही-एफचा मला आज ₹75,000 लागतोय. तर हे सांगताना सांगायचं, की आज 75,000 हे काही माझे चार्जेस नाहीयेत.
पण आज मी तुमच्या ट्रीटमेंटसाठी लॅबमध्ये ज्या गोष्टी आम्ही मीडिया, डिस्पोजेबल ज्या क्वालिटीचं वापरतोय, ह्या 75,000 मधले 40 ते 45,000 नुसता आपला तो डिस्पोजेबलचाच खर्च आहे. हे काही मला मिळत नाही आहेत. त्याच्यात अॅनेस्थेटिस्टचे चार्जेस आहे, एम्ब्रोलॉजिस्टचे चार्जेस आहेत, ॲज अ डॉक्टर म्हणून माझे चार्जेस आहेत. हे सांगितलं तर त्यांना कळतं, की हां, चला का ही कॉस्ट एवढी आहे. सो यू हॅव टू एक्सप्लेन देम की व्हाय IVF इज सो कॉस्टली, कारण आपले डिस्पोजेबलचं कॉस्ट इज व्हेरी, व्हेरी हाय. सो दॅट वे यू कॅन काउन्सिल देम. तर IUI मध्ये हाच डिस्पोजेबलचा खर्च 4,000-4,500 आहे, म्हणून 12,000-15,000च का बरं पॅकेज आहे तिकडे? पॅकेज म्हणण्यापेक्षा पॅकेज हा शब्द कधीच नाही वापरायचा. यू शुड से हॉस्पिटल चार्ज. डोंट नेव्हर से पॅकेज वर्ड. पॅकेज वर्डचा अर्थ कंप्लीटली वेगळा होतो. त्यामुळे स्टॉप युजिंग पॅकेज वर्ड. से हॉस्पिटल चार्जेस हे आहेत. कारण आपल्या IVF मध्ये ना पॅकेज ह्या गोष्टींचा अतिशय दुरुपयोग केला जातोय आणि त्याच्याने फार निगेटिव्ह मार्केटिंग होते IVFचं. त्यामुळे ॲज अ IVF कन्सल्टंट यू गाईज शुड नॉट यूज पॅकेज शब्द. से हॉस्पिटल चार्जेस आहेत. किंवा हॉस्पिटल चार्जेस 12,000 का लावतोय आपण IUI मध्ये? कारण तिथं 3,500-4,000च तुमचा डिस्पोजेबलचा खर्च येतो. म्हणून आज हे डिफरन्स आहे IUI IVFच्या पॅकेजेसचा. तर आता समजा आपल्याला कोणतंही स्टँडर्ड IVF करायचं, माझ्याकडून लास्टचा क्वेश्चन आहे. स्टँडर्ड IVF करायचं तर कॉस्टिंग लागते, पण इथं समजा आपले काही कलिग समजा लो कॉस्ट IVF करतात, तर तो क्वेश्चन एक बऱ्याच वेळेस येतो पेशंट कडून की सर इथं तर एवढेच लागतायत, तुमच्याकडे एवढे हे बघा, लागतात. त्यांना सांगताना काय सांगायचं, की मी काय गोष्टी वापरतोय याच्यावर तुमची एम्ब्रिओ क्वालिटी डिसाईड होते. ओके. मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, की बुवा एम्ब्रिओ क्वालिटीवरती माझा सक्सेस डिपेंडंट आहे. पण मला चांगला एम्ब्रिओ मिळण्यासाठी माझ्या लॅबमध्ये मी काय क्वालिटीचा मीडिया वापरतोय, मी काय क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट्स आणि डिस्पोजेबल्स वापरतो, या सगळ्या गोष्टींवरती माझी एम्ब्रिओ क्वालिटी अवलंबून आहे. सो मला जर लो कॉस्ट IVF करायचं असतं, तर माझा सक्सेस रेट पण कमी होणार. सो आम्ही आमच्या पेशंटसाठी कुठलीही गोष्ट कॉम्प्रोमाईज करत नाही. कारण मला मॅक्सिमम सक्सेस रेट द्यायचा आहे. तुम्हाला हे शब्द तुम्हाला बेधडक बोलता आलं पाहिजे. इट इज युअर डिसिजन, की तुम्हाला त्यांच्याकडे करायचंय तर तुम्ही तिकडे जाऊन करू शकता. मी माझ्याकडे करताना माझ्यासाठी माझ्या पेशंटचा सक्सेस रेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि तोच सक्सेस मॅक्सिमम मिळण्यासाठी मी काहीही कॉम्प्रोमाईज करत नाही. हे शब्द वापरले ना, कुठलाच पेशंट उठून जाणार नाही तो लो कॉस्ट IVF वाल्यांकडे. हे प्लीज लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाला तिथं काय ते मला किती IVF सायकल नंतर तुम्ही सक्सेस देतायत हे ऐकायला नाही येते. त्यांना फक्त एकच भावना असते, मला प्रेग्नन्सी हवी. दॅट्स ऑल. कळलं? सो तुम्ही हेच वाक्य ह्या शब्दातच बोलायचं, की माझ्यासाठी माझ्या पेशंटचा सक्सेस इम्पॉर्टंट आहे आणि तिथं मी काहीही कॉम्प्रोमाईज करणार नाही. आणि माझ्याकडे आम्ही जे गोष्टी वापरतो ही सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इम्पोर्टेड आहे. नथिंग इज इंडियन मॅन्युफॅक्चर्ड. एव्हरीथिंग इज इम्पोर्टेड आणि त्याला कॉस्ट लागते आणि त्या कॉस्टिंगनुसारच याचे चार्जेस आहे. देअर वोंट बी एनी कॉम्प्रोमाईज फ्रॉम अवर लॅब साइड. तुम्हाला तिकडे करायचंय, तुम्ही इट इज युअर डिसिजन नो. I cannot catch hold you and put you in put you under IVF forcefully. ते तुमचा निर्णय आहे. तुम्हाला उद्या माझ्या कॉस्ट नसेल परवडत, तुम्ही यू आर फ्री टू गो टू एनीवेअर. पण मी मात्र कॉम्प्रोमाईज करणार नाही. कारण माझ्यासाठी माझ्या पेशंटचा हे शब्द वापरा, कुठलाच पेशंट उठून जाणार नाही तुमच्याकडनं. मी लिहून देतो 20 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये, की तुमचा पेशंट उठून जाईल, की तरी पण मला लो कॉस्ट IVF कडे जायचंय. कधीच नाही जाणार. Because you want to show them that I want result for my patient and that is my attitude. Okay, so तो ॲटिट्यूड आपला दिसला पाहिजे आपल्या शब्दांमधनं आणि आपल्या काउन्सिलिंगमधनं. मग कुठलाच पेशंट जात नाही तुम्हाला सोडून. हे काउन्सिलिंग इतकं स्ट्रॉंग असलं पाहिजे, जे आज आपण डिस्कस करतोय, की जिथं आपला पेशंट कंटिन्युएशन रेट 95% पुढे पाहिजे. बियॉन्ड 95% पाहिजे. की मी काउन्सिल केलेला पेशंट मला सोडून कधीच गेला नाही. तो परत आला, तो फेल्युअर झाला तरी परत आला. हे दॅट इज कॉल्ड यू आर द बेस्ट काउन्सिलर. आणि ते तुम्हीच करू शकतात. सर मला Yes, तेच गणेश. विचारायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की इन्फर्टिलिटी पेशंट असतो, आपण त्याला ट्रीटमेंट दिलेली असते, IUI सायकल झालेली असते, स्कोपी झालेली असते, वी डिड ऑल द थिंग्स, बट पेशंट इज नॉट कन्सिव्ह. मग असा पेशंट गॅप देतो, फायनान्शियल त्याचे प्रॉब्लेम्स असतात, त्याला IVF ला जाण्याआधी. तर असं काहीतरी काउन्सिलिंग असा म्हणजे काय करावं की तो तुमच्याकडे राहील अटॅच राहील. तुम्ही आता सांगितले की बाबा तुमचा तो रेशिओ चांगला असावा.
करेक्ट. सो त्याच्यासाठी तुम्हाला एक पॉइंट वरती काउन्सिलिंग करणं जरुरी आहे. गणेश, कॅन यू हिअर मी? येस सर. हां. सो जेव्हा एखाद्या पेशंटचं IVF फेल्युअर होतं, तेव्हा तुम्ही त्याला पुढच्या सायकलला काय मॉडिफिकेशन करतात हे सांगतात. तेव्हा हे शब्द वापरा, की आत्ता थोडं थांबूया. मला माहिती आहे तुमचे काय पैसे खर्च झालेत. ओके? सो शो देम दॅट आय नो हाऊ मच अमाउंट ऑफ मनी यू हॅव स्पेंट. सो आत्ता घाई करू नका. हे सांगणं जरुरी आहे आपण पेशंटला, की तुम्ही 2-3 महिने थांबा. ओके. आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत, अजून करायच्या आहेत आपल्याला. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, की काय-काय गोष्टीने आपण चेंजेस करणार आहे. हे करायचंय. तुम्ही स्टेप बाय स्टेप करा. बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा ते अफोर्डिंग कॅपॅसिटीमध्ये नसतात. मी त्यांना काय सांगतो, की प्लीज समजून घ्या, की IVF ही गोष्ट अशी नाही, की जी सक्सेसिव्हली केली पाहिजे, की आता हिस्टेरोस्कोपी केली, लगेच एम्ब्रिओ फ्रीजिंग करा, मग लगेच FID करा. मी त्यांना सांगतो, की आज तुम्हाला ₹3.5 लाख खर्च आहे ना, तुम्ही नाही आहे आज अफोर्डिंग एवढे, तुमच्या हातात नाही आहेत. तर एक काम करा, 2-3 महिने घ्या, पहिले हिस्टेरोस्कोपी करा. ओके. ते झाल्यानंतर पुढचं आपल्याला एम्ब्रिओ फ्रीजिंग करायला ₹2 लाख खर्च लागते. सो तुम्ही त्याच्यानंतर थोडं थांबा. मग एम्ब्रिओ फ्रीजिंग करा, पैसे सेव्ह करून. एम्ब्रिओ फ्रीज केल्यानंतर आपण त्या एम्ब्रिओला कधी ट्रान्सफर करतोय हे काहीच जरुरी नाही, की ते नेक्स्ट मंथला केलं पाहिजे. ते 2 महिन्याने करा, 4 महिन्याने करा, जेव्हा उरलेले तुम्हाला ₹1 लाख लागतायत ते सो तुम्ही पेशंटला पण हे सांगा, की असं सक्सेस रेट याच्यावर डिपेंडंट नाही, की हे पाठोपाठ केलं तरच सक्सेस मिळतं. तुम्ही गॅप घेऊन करू शकतात. नॉन अफोर्डिंग पेशंटला तुम्ही हे शब्द वापरा, की तो पेशंटला हे समजतं, की अरे पेशंटची भावना काय असते, की अरे मला ॲट अ स्ट्रेच करावं लागणार आहे बहुतेक हे सगळं. तर त्यांना आपण सांगू शकतो ना, की तुम्ही हे एवढाच पार्ट आत्ता खर्च करा. मग थोडा वेळ घ्या, पैसे सेव्ह करा आणि मग नंतर आपण हा दुसरा पार्ट करू काही महिन्यानंतर. त्याच्याने सक्सेस रेट बदलत नाही. हे तुम्ही सांगितलं तर तो पेशंट म्हणजे आय एम टॉकिंग टू अबाउट दोज पेशंट हू आर रिअली नॉट अफोर्डिंग. दे आर जस्ट नॉट अफोर्डिंग. त्यांना पण हे काउन्सिल करता आलं पाहिजे किंवा त्यांना असं सांगा, की ठीक आहे, तुमच्याकडे आज पैसा नाहीये. तुम्ही आता दर महिन्याला 15,000-20,000 हजार बाजूला ठेवायला सुरुवात करा. 6-8 महिन्यानंतर या, मग तेव्हा आपण सगळ्या गोष्टी करू. हे पण सांगता आलं पाहिजे आपल्याला. तर काय होतं, आला म्हणजे मी त्याला टेबलवर कसा घेईल हा ॲटिट्यूड नसलाच पाहिजे आपला. अजिबात नसला पाहिजे. तिथं आपण चुकतो. तिथं आपले काउन्सिलिंग पॉइंट चुकतात आणि तिथं पेशंट आपल्याला पकडतो, की आणि डॉक्टर दे विल अल्सो अंडरस्टँड ना, ते 10 ठिकाणी फिरलेत. त्यांना लगेच कळतं, की दे आर ट्रायिंग टू गेट अस इंटू द ट्रीटमेंट ॲज सून ॲज पॉसिबल. येस चंद्रकांत. तर एक दुसरं फर्स्ट म्हणजे काही इन्फर्टिलिटी पेशंट बऱ्याच ठिकाणी फिरून आलेले असतात किंवा आपलाच पेशंट असतो. त्याला आपल्याला माहित असतं की याला IVFच लागायला पाहिजे, पण तो मेंटली प्रिपेअर्ड नसतो. म्हणजे समजा किंवा एखादा पेशंट आलाय ओपिनियन साठी, 1-2 सायकल झालेले IUIचे. मग आपल्याला माहित असतं की त्याला IVF जरुरी आहे. पण आपल्याला अशी भीती असते, की मी पहिल्याच व्हिजिटमध्ये जर त्याला IVF सजेस्ट केलं, तर तो माझ्याकडे कंटिन्यू होणार नाही. तर मग कधी-कधी असं होतं, की बाबा त्याला आपण एखादा IUI सायकल किंवा दुसरं काहीतरी वर्कअप वगैरे सांगतो अटॅचमेंटसाठी. तर आपण फर्स्ट व्हिजिटमध्ये त्याला हे सांगितलं पाहिजे का, की तुला IVFच गरजेचं आहे आणि व्हेरी IVFच गुड कर. क्वेश्चन. व्हेरी गुड क्वेश्चन. आणि मला हे सांगायचं आहे, की असं कधीच विचार करू नका, की मी डायरेक्टली IVF कसं काय सांगू पेशंटला. तो पेशंट Okay. ऑलिगोएस्टेनोझूसपर्मिया त्याचा टोटल मोटाईल स्पर्म काउंट 2 मिलियन 3 मिलियन येतो. तिथं तुम्ही 2 महिने IUI करून ॲक्चुअली यू आर पुटिंग हिम इंटू मोर निगेटिव्ह बॅलन्स फॉर IVF. बिकॉज यू आर ऑलरेडी त्या पेशंटने जिथं पैसे सेव्ह करून IVF केलं पाहिजे, तिथं आपण त्यांना अजून 30-40 हजार रुपये खर्च करून त्याचा तो तो अजून खाली नेतोय त्याला पैसे जमवायला. सो इन फॅक्ट त्यांना पेशंटला हे सांगितलं पाहिजे, की अशी इन्फर्टिलिटीमध्ये ह्या ट्रीटमेंट अशा नाही, की पहिले 2-3 सायकल IUI केलं पाहिजे, फेल्युअर झाल्यावरच IVFला गेलं पाहिजे. हे बऱ्याच पेशंटची पण भावना असते. सो त्यांना सांगताना म्हणून तो जो आपण सेशन घेणार आहोत ना, नॉर्मल कन्सेप्शन आणि मग कसं एक्सप्लेन करायचं ते आपण जेव्हा इन पर्सन घेऊ. कारण मला इथं डायग्राम नाही ड्रॉ करता येते, आत्ता तुमच्याशी ऑनलाईन बोलताना. तुम्ही जेव्हा समोर माझ्याबरोबर बसाल, तेव्हा मी तुम्हाला डायग्रामने एक्सप्लेन करेल. आय विल बी स्पीकिंग टू यू ॲज इफ यू आर अ इन्फर्टिलिटी पेशंट आणि आय एम एक्सप्लेन यू हाऊ नॉर्मल कन्सेप्शन हॅपन्स. देन यू विल रिअलाइज की हाऊ कॉन्फिडंट पेशंट कॅन बिकम. तिथंच तुम्हाला हा प्रश्न येणारच नाही, की फॉर एक्झाम्पल
मी त्याला नॉर्मल कन्सेप्शन एक्सप्लेन करताना सांगितलं की उसाईट पिकअप झाल्यानंतर म्हणजे फिमरेलने उसाईट पिकअप केल्यावर कुठे असतो उसाईट आणि डायग्रामॅटिकली स्पर्म कुठून कुठे जातो. मग तो तिथं पोहोचण्यासाठी 15 मिलियनच्या वरती काउंट हवा आणि तुमच्या याच्यात तो 2 मिलियन आहे. तर तो तिथं पोहोचत नाही म्हणून फर्टिलायझेशन होत नाही. पण त्या डायग्रामने मी त्याला सांगतो की हे एग्ज मी बाहेर काढू शकतो ना. मग तिथं मी स्पर्मवरती अवलंबून नाही. लगेच कळतं. साधं मराठी शब्द आहेत. का नाही कळणार पेशंटला? सो तुम्ही डायग्रामॅटिकली हा पॉइंट तुझ्या चंद्रकांत तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी आपण बसू, त्या दिवशी आपण हे सॉर्ट आउट करू की कसं शब्द वापरायचे. आज मी कॉन्फिडंट आहे की मी कुठल्या पेशंटला बघितलं तर हा पेशंट माझ्याकडे इथून जाणार नाही, हे मी कॉन्फिडंट आहे. आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ गिव्हिंग मी दिस टाइम अँड दिस वर्ड्स ऑफ काउन्सिलिंग, त्यामुळे तो पेशंट जातच नाही कुठे. ओके. सो हे मी तुम्हाला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेट करून समजावून सांगेल. आणि असं नाहीये की तुम्ही IVF सांगितलंच नाही पाहिजे पहिला. का नाही सांगितलं पाहिजे? जर ऑलरेडी पेशंट तुमच्याकडे येतोय, त्याची बोथ साल्फिंगेक्टॉमी झालेली आहे, त्याला सिव्हिअर ऑलिगोएस्टेनोस्पर्मिया आहे, त्याचे HMG ने केलेले 6 IUI सायकल फेल्युअर आहे. व्हॉट इज अ पॉइंट इन टेलिंग देम? इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला सो एक पार्ट राहिला. मी तो तसा तेव्हा कव्हर करेलच प्रॅक्टिकली जेव्हा तुम्हाला समोर बसून दाखवेल. पण एक पार्ट दाखवा. सो मी त्यांना काय सांगतो, आता जसं फॉर एक्झाम्पल हे आपण का फाइंड आउट करतो इव्हॅल्युएशनमध्ये, ट्यूब हेल्दी आहे का, स्पर्म काउंट इतका आहे का, टोटल मोटेल स्पर्म काउंट इतका आहे का. सो मी त्यांना सांगतो की ह्या शास्त्रामध्ये 2च ट्रीटमेंट येतात. एक आहे ओव्ह्युलेशन इंडक्शन आणि IUI आणि दुसरी आहे IVF. सो आपण त्यांना नॉर्मल कन्सेप्शन एक्सप्लेन करतो तेव्हा त्यांना ह्या 8 स्टेप्स समजावून सांगितलेल्या असतात की प्रेग्नन्सीसाठी 8 स्टेप्स लागतात, त्या घडल्या तरच प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. सो ओव्ह्युलेशन इंडक्शन IUI मध्ये मी 2.5 गोष्टी करतोय. फॉलिकल ग्रो करतोय, ओव्ह्युलेशन करतोय आणि अर्धी गोष्ट काय करतोय की ग्रेड 4 स्पर्म्स IUIच्या माध्यमाने मी इंटरनल लॉसच्या बियॉन्ड ठेवतोय. पण मी ते उसाईट जवळ ठेवले का? नाही. अजूनही स्पर्म्सला युट्राइन कॅव्हिटीमधनं उसाईट पर्यंत पोहोचायचं आहे. सो आता पुढच्या सगळ्या स्टेप्स म्हणजे उसाईट पिकअप, युट्राइन कॅव्हिटीमधनं स्पर्म पोचणं, फर्टिलायझेशन, एम्ब्रिओ तयार होणं, ट्रान्सपोर्ट ऑफ एम्ब्रिओ आणि इम्प्लांट. 5.5 गोष्टी अजून व्हायच्या बाकी आहेत. 5.5 गोष्टी होण्यासाठी 3 ऑर्गन्स नॉर्मल लागतात. म्हणजे IUI सक्सेस त्यांनाच मिळू शकतं ज्यांची ट्यूब हेल्दी आहे, ज्यांचा टोटल मोटेल स्पर्म काउंट मोर दॅन 10 मिलियन आहे आणि ज्यांचा एंडोमेट्रियल ग्रोथ आणि ब्लड फ्लो नॉर्मल आहे. एवढ्याच ह्या पेशंट ग्रुपमध्ये ह्या ज्यांच्यामध्ये ह्या 3 गोष्टी नॉर्मल आहे तिथं तुम्हाला ओव्ह्युलेशन इंडक्शन IUI वरती प्रेग्नन्सी मिळेल. IVF मध्ये काय आहे की आपण 8 पैकी 7 गोष्टी करतोय पण इम्प्लांटेशन करत नाही. सो IVF साठी मला फक्त एंडोमेट्रियल ग्रोथ आणि फॅक्टर ब्लड फ्लो नॉर्मल पाहिजे, त्याच्यावर माझा सक्सेस रेट आहे. हे सांगितल्यावर त्यांना मग सांगता येतं की ज्यांचा स्पर्म काउंट कमी आहे, मोटिलिटी कमी आहे, ज्यांच्या ट्यूब डॅमेज आहे, ज्यांचा ओव्हरॅन रिझर्व कमी आहे, ज्यांचं पेल्विक ॲडेजन्समुळे ट्युबो ओव्हॅरियन रिलेशन अफेक्ट झाले, यांना IVF लागतं. हे सांगितलं की त्या पेशंटला जेव्हा पुढचे त्यांचे रिपोर्ट सांगायला जातो तेव्हा बरोबर कळतं की अरे आपल्याला ह्याच्यामुळे IVFची गरज आहे. सो कसं काय नाही कळणार पेशंटला मला सांगा ना? 100% कळतं ना. सांगण्याची पद्धत असली पाहिजे. ओके. ती पद्धत बरोबर सांगितली की बरोबर कळतं. ते प्रॅक्टिकली मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करेल नेक्स्ट मीटिंगमध्ये. आपण बसू अर्धा तास सगळे तिथं की कसं डायग्राम कुठली हवी आपल्या समोर आणि कुठल्या डायग्रामने कसं एक्सप्लेन करायचं. म्हणजे ॲटलीस्ट नॉर्मल कन्सेप्शन. बाकीचे पॉइंट्स मी आत्ताही कव्हर केलेले आहेत. पण नॉर्मल कन्सेप्शन पहिले कसं एक्सप्लेन करायचं ते सांगितल्यावर कुठल्याही पेशंटला कळेल की कुठले कारण असतात आणि कुठलं कारण माझ्या केसमध्ये येतं त्याला काय ट्रीटमेंट आहे. काही पेशंट मला असाही प्रश्न विचारतात की सर असं कुठला फॅक्टर आहे का की जिथं तुम्ही करेक्शन करून तुम्ही IUI IVF करतच नाही. मी तेही सांगतो पेशंटला की समजा तुझ्या सायकल्स रेग्युलर असतील, तुझ्या ट्यूब्स हेल्दी असतील, हसबंडचा सिमेंट रिपोर्ट नॉर्मल असेल, फक्त एंडोमेट्रियल प्रॉब्लेम आहे की बुवा एंडोमेट्रियम काही कारणाने थिन आहे. तर तिथं मी जर हिस्टोस्कोपिकली मी जर इम्प्रूव्ह केलं, तर त्या पेशंटला मी कशाला सांगू IUI IVF करायला? त्या पेशंट तर नॅचरली पण कन्सीव्ह होईल ना. कारण IUI IVF मध्ये मी ज्या गोष्टी करतोय, तिथे एंडोमेट्रियमचा संबंधच नाही. एंडोमेट्रियम इज कंप्लीटली डिफरंट. त्या गोष्टी होण्यासाठी नॅचरली ओव्ह्युलेशन होतंय, ट्यूब हेल्दी आहे, सिमेंट फॅक्टर नॉर्मल आहे. Why should I tell them to undergo IUI IVF? I will just do hysteroscopy, correct endometrial problem. I will make sure that endometrium is improved and leave them alone, send them back home. किंवा तुम्ही आता पुढचे 5-6 महिने ट्राय करा.
प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की या माझ्याकडे. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टी फर्मली माहिती पाहिजे की हे नॉर्मल आहे. कळलं? सो म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की काउन्सिलिंगची पद्धत युजिंग प्रॉपर वर्ड्स आणि सेंटेन्सेस आणि डायग्राम्स, पिक्चर्स, मोस्ट कन्व्हिन्सिंग पार्ट फॉर पेशंट, पिक्चर्स. सो स्टार्ट कलेक्टिंग, एक फोल्डर बनवा, एक फाईल घ्या, पुट पिक्चर्स, इन्सर्ट पिक्चर्स देअर. तुम्हाला काय काय आठवतंय आजच्या काउन्सिलिंग नंतर ते सगळे पिक्चर्स डाउनलोड करा, इमेजेस. त्या प्रत्येक इमेजला रिनेम करा की हे कसलं पिक्चर आहे. ब्लास्टोसिस्ट आहे, कॉम्पॅक्ट एम्ब्रिओ आहे, 8 सेल एम्ब्रिओ आहे, 4 सेल एम्ब्रिओ आहे, 2 पेन एम्ब्रिओ आहे. सगळे पिक्चर्स डाउनलोड करा. एक 25-30 पिक्चर्स तयार होतील तुमचे. ओपन करा आणि दाखवा पेशंटला डेस्कटॉपवरनं किंवा पिक्चर्स प्रिंट करा आणि ते दाखवा. इट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. पेशंटला असं पटकन कळतं. काहीच गरज नाही लागत खूप एक्सप्लेन करायची. पिक्चर्सद्वारे तुम्ही एक्सप्लेन केलं तर. आणखी काही डाउट्स आहेत का? काही कोणाला विचारायचं आहे अजून? काही अनुभव प्रश्न ओके, असतील सर. तर डोंट हेजिटेट. तर ते स्वप्नील बहुतेक मी खूपच छान सांगितलंय, नाही तर मग खूप काही अजून कळालंच नाही अजूनपर्यंत, असंही होऊ शकतं. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. यस, गुड. गुड मयुरी बोल. खूप छान एक्सप्लेन केलं. खूप छान. ओके, अं, थँक्यू. हा थँक्यू व्हेरी जसं मच. की आपण म्हणतो की नाही सक्सेस रेट खूप म्हणजे आपल्याला हे नाहीये की त्याचं IVFच व्हायला पाहिजे. आपल्याकडे तिचं सक्सेस आलं की ते खूप झालं की आपल्याला बाकीचं पेशंटचं कलेक्शन आहे ते चांगलं मिळेल. जसं की तुम्ही एक्सप्लेन केलं प्री IVF स्टेजेस मध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, अँटीऑक्सिडंट्स आहे, स्पर्म DFI आहे. त्याच्यात एक आपण एक इन्क्लूड करू शकतो का? मी तोंडे सरांशी एकदा 2 दिवसांपूर्वी थोडंसं एक बोलली होती. आपण एक समजा तो पेशंट खूप असं कपल खूप असं स्ट्रेस मधनं जातं जेव्हा एखादं फेल्युअर होतं किंवा काय. तर त्याच्या ऍक्च्युली माझी एक लाईफ कोच आहे. ऍक्च्युली तिचे सक्सेस रेट आलेले 2-3 चांगले IVFचे. तर ते त्या टाईप करायला म्हणजे योगा, इच्छुक आहेत मेडिटेशन. आपले. हा मेडिटेशन नाही about actually. yoga रेकी हा meditation. जो पार्ट आहे ना, रेकी हा जो पार्ट आहे तो जास्त युजफुल होतोय. कारण त्यांची एक जर्मनीची एक पेशंट आहे जी डॉक्टरच आहे अमृता. ती देईल टेस्टिमनी जस्ट आता डिलिव्हर झाली आहे ती. तिचे 2 IVF सायकल फेल होते आणि थर्ड याला तिला म्हणजे तिने जस्ट एम्ब्रिओ थोडंसं 3 महिने तुझं होऊ दे तुझं स्ट्रेस मॅनेजमेंट हे ते सगळं हिलिंग आणि त्याच्यातच ती नॅचरली कन्सिव्ह झाली. म्हणजे 2 फेल्युअर झाल्यानंतर आणि अजून त्याचे आहेत 1-2 सक्सेस रेट. तर आपण मयुरी, थोडंसं त्यांचा पार्ट इन्क्लूड करू शकतो का आपल्या प्री मयुरी, IVF मी एक स्टेजेस सांगू तुला. माझं मत असं आहे की हे केव्हा करतो आपण, जेव्हा आपण स्वतःला इनकॅपेबल समजतो. लक्षात घे. ओके. Why do you need any other person to take the stress away? Why can't you become a person who can take the stress away? पेशंटला ओके. स्ट्रेस केव्हा असतो? हे बघ, फेल्युअर जरी झालं ना, तर हे बघ आज खूपशे पेशंट फेल्युअर येतात. जेव्हा फेल्युअर आपण डिक्लेअर करतो, दॅट्स अ मोस्ट डिप्रेस्ड डे इन देअर लाईफ. ओके. पण तिथं त्या पेशंटला आशेचा किरण द्यायचा आहे आपल्याला, की तुम्ही आज फेल्युअर फेस करताय याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आता चाइल्डलेस लाईफ जगावं लागणार आहे. ओके. हे तुम्हाला फेल्युअर एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके. आणि त्यांना हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. तर सगळं काउन्सिलिंगवर आहे. तुम्ही काय स्ट्रेस मॅनेजमेंट करता आहात, त्याच्यापेक्षा मी एका दिवसात पेशंटचा स्ट्रेस घालवू शकतो माझ्या काउन्सिलिंगवरती. ओके. सो तो काउन्सिल करण्यासाठी फेल्युअरचं रिझन काय आणि ते फेल्युअरचं तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी काय करावं लागणार आहे, हे तुम्ही जर त्यांच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करू शकलात, तर काहीही गरज नाही. ओके. त्याच्यात आणखीन एक मी गोष्ट करतो. फॉर एक्झाम्पल तू जसं म्हटलीस, मी आणखीन एक गोष्ट करतो, की जसं आता मी माझ्याकडे म्हणजे आय टेक अ हेल्प. म्हणजे आता जसं मी एक फॅक्टर, आता एखाद्या पेशंटमध्ये मी 2 चांगले एम्ब्रिओ ट्रान्सफर केले, एंडोमेट्रियम माझ्या दृष्टीने सगळं परफेक्ट होतं. नाही प्रेग्नंट झाली. आता माझ्याकडे तिचे अजून 4 एम्ब्रिओ आहे आणि मला तिचं सेकंड ट्रान्सफर प्लॅन करायचं आहे. आणि मला माहीत असतात, की कुठले पेशंट माझे असे प्रेग्नंट झाले. मी त्यांचा पेपर मागवतो.
त्यांच्या समोर ठेवतो की बघ ही पेशंट माझ्याकडे ऑगस्ट 2024ला आली, सगळं वर्कअप करून मी डिसेंबरला तिचे पहिलं ट्रान्सफर केलं, खूप छान 2 एंडोमेट्रियम आहे, बघ इथं 11 मिलीमीटर एंडोमेट्रियम आहे, तिचं निगेटिव्ह आलं, मी पुढचं पेज काढतो, काहीच वर्कअप नाही केलं, मी तिचं मार्चमध्ये सेकंड ट्रान्सफर केलं, मी काहीच न चेंजेस करता मी तिचे फक्त उरलेले 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर केले आणि त्याच्यात बघ तिची ही बीटा HCG पॉझिटिव्ह आले. रिअल एक्झाम्पल ऑफ दॅट पेशंट. कळलं? काहीही न करता यू पुट अ रिअल एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ देम, की बघ तुझ्या त्या पेशंटचा कॉन्फिडन्स, तुझा जो पॉइंट आहे तो कसा प्रूव्ह करायचा, की मी की बा तुझ्या केसमध्ये मला वाटत नाहीये काही परत रिपीट करायचं, वी जस्ट नीड टू गो फॉर अ सेकंड ट्रान्सफर विथ डिफरंट एम्ब्रिओज. हे मी पेपर ठेवून सांगतो. माझ्या त्या पेशंटला तिथल्या तिथं कॉन्फिडन्स येतो की दिस इज अ एक्झाम्पल, आय जस्ट हॅव टू बिलीव्ह इन माय सर, की बा मला हे असं करायचंय, आय एम गोइंग टू डू इट. मग मी तिच्याशी बोलतो की ठीक आहे, आजचा दिवस तुम्हाला डिप्रेस वाटणार आहे, आज दिवस तुम्हाला सगळ्याच गोष्टी बिलकुल नकोशा वाटणार आहे, पण मी हेही सांगतो की 5 दिवस जाऊ द्या, 5 दिवसानंतर तुम्ही हे सगळं विसरून जाल आणि 5 दिवसांनी तुमचा तेवढाच उत्साहाने तुम्ही उभं राहणार. ओके, हे पुढचं पण तुम्हाला प्रेडिक्ट करता आलं पाहिजे. तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे की मानसिक स्थिती आज सगळ्यांचीच असते. आय एम विथ यू, की तुम्ही कुठल्या मानसिक स्थितीमधनं आज जाणार आहात. ओके, पण जे काय आज रडायचं माझ्या समोर रड, घरी जाऊन रडू नको. कळलं? मी बऱ्याचदा असं पण करतो की मी समजा पेशंट आहे, तर समजा मी म्हणजे वाईफ आहे, तिच्याशी एकट्यात बोलतो की म्हटलं स्वतःला ह्या फॅमिलीचा एक सिंपल पिलर समज, की तू कशी रिॲक्ट करते त्याच्यानुसार तुझ्या घरातले 5 लोक रिॲक्ट करणार आहे. तूच जर समजा ह्या फेल्युअरला अशा पद्धतीने हँडल केलं की ठीक आहे, मी एक फेस फेल्युअर केलं, पण आय एम नॉट डिप्रेस्ड, मी पूर्ण ॲटिट्यूडने मी परत सगळं करीन. हे जर तू सांगितलं तर तू ऍक्च्युली 70% सॅडनेस, निगेटिव्ह वाईब सगळं दूर करते तुझ्या आजूबाजूला. म्हणजे सगळ्यांसाठी तुझ्या इमोशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट, बिकॉज यू आर अंडर गोईंग एव्हरीथिंग, यू आर डुईंग एव्हरीथिंग. सगळं तुलाच भोगावं लागतंय एक पद्धतीने, तुलाच सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागतंय. पण तूच जर तुझा ॲटिट्यूड असा दाखवला, तर युअर हजबंड सायकोलॉजी इज गुड, युअर पॅरेंट्स अँड पॅरेंट्स इन लॉ सायकोलॉजी इज गुड, सो यू बिहेव द वन, की तू एक स्टेप फॉरवर्ड घे आणि ॲटिट्यूड असा आण की आय एम नॉट डिप्रेस्ड, आय एम नॉट feeling sad because of failure, but show such attitude जिथं तुझ्याबरोबर सगळी फॅमिली उभी राहील की अरे हीच पुढे एवढी प्रमोटेड आहे, पॉझिटिव्ह आहे, आपण तिला सपोर्ट केला पाहिजे. सो आय फील यू आर द बेस्ट काउन्सिलर. आपण एक डॉक्टर एकच गरजेचा असतो असं काही नाही. सी देर आर सो मेनी अल्टरनेटिव्ह थेरपीज केम इन मयुरी. ॲक्युपंक्चर आलं, स्ट्रेस मॅनेजमेंट आलं, मेडिटेशन आलं. Okay, there are so many paraclinical branches are there. Okay, till today nothing proved की हे बेटर आहेत. ओके, की हे करणार नाही, तर आतापर्यंत आपण त्यांना सगळ्यांना इन्क्लूड केलं असतं ग. पण मी असं समजतो की काउन्सिलिंग हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, की तुम्ही पेशंटच्या इमोशन्स बरोबर असाल तर तुम्ही बेस्ट काउन्सिल करू शकाल. तर आपल्याला काउन्सिलिंग शिकूया ना, आपल्याला कशाला तिसऱ्या पर्सनची गरज पडली पाहिजे. वी आर मोर प्रोफेशनल. इनफॅक्ट एखाद्या काउन्सिलर पेक्षा आपल्याला शास्त्र जास्त माहिती आहे ना, तुम्ही जास्त बेटर एक्सप्लेन करू शकणार आहे, इजंट इट? सो सायंटिफिकली आपण एक्सप्लेन केलं तर कशाला काय गरज पडणार आहे. आज माझ्याकडे असं आहे का की माझ्याकडे 100%, माझ्याकडे आजही 72% पहिल्या सायकलवर 28% पेशंट येऊन परत करतच असतात ना ट्रीटमेंट माझ्याकडे. सो त्यांचं काउन्सिलिंग मी माझ्या याच्यावरच करतोय. आणि there will be 2% patient or 1% patient you will come across that they will still feel that you were not good with them. You cannot have 100%. Okay, it is their decision to continue treatment with you or no. Completely and respect that decision. If they don't come or they come and say sir we don't want to do, fine, we respect your. तुम्हाला का दुसरी गोष्ट एक मी बघितली आहे की आपण आपले डॉक्युमेंट्स देण्याच्या तयारीत राहिलं पाहिजे. कधीही आपण काही चुकीचं करतोय का कुठल्या पेशंटसाठी? नाही. सो जर आपल्याकडे आपलं काही रेकॉर्ड असेल आणि दे कम टू यू
की सर मला माझ्या केलेल्या ट्रीटमेंटचं मला रेकॉर्ड हवंय. व्हाय टू हेजिटेट? घेऊन जा. मी एक कॉपी देतो, घेऊन जा. बिकॉज दे आर गोइंग फॉर अ सेकंड ओपिनियन. मी तुला कितीदा सांगू की मी असे कित्येक पेशंट बघितलेत की माझ्याकडनं पेपर्स घेऊन गेलेत, दुसऱ्या ठिकाणी गेलेत, दुसऱ्या ठिकाणी फेल्युअर फेस केले किंवा जे काही जाऊन कन्सल्टिंग करून आलेत, मग त्यांना रिअलाइज होतं नाही सरच बरोबर होते, सरांचं काउन्सिलिंग परफेक्ट होतं आणि मला कळाले. दे हॅव कम बॅक टू मी आणि येऊन सांगतातही की सर सॉरी पण मी असं असं ओपिनियन घेऊन आलो, पण सर आय थिंक तुमच्यासारखं काउन्सिलिंग मला कुठेच नाही मिळालं. सो आय एम बॅक टू यू सर, प्लीज सॉरी म्हणतो पण मला तुमच्या अंडरच ट्रीटमेंट घ्यायची. म्हटलं सॉरी नका म्हणू, आय रिस्पेक्ट युअर. म्हटलं नथिंग रॉंग. तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला ते त्या फेजमधनं जायचं होतं, तुम्ही गेलात. बट माय डोअर इज नॉट क्लोज फॉर यू. माय डोअर इज ऑलवेज ओपन बिकॉज यू आर माय पेशंट. स्टिल टुडे यू आर माय पेशंट ओनली. माय जॉब इज टू डिलिव्हर ओनली वन ऑब्जेक्टिव्ह, दॅट यू शुड बी प्रेग्नंट. दॅट्स ऑल. हे शब्द वापरले तर कुठलाच पेशंट जात नाही का. म्हणून सांगतो काउन्सिलिंग म्हणजे आता हे नुसतं इन्फर्टिलिटी नाही, आपण ऑब्स्टेटिक्स पण प्रॅक्टिस करतो, गायनॅक प्रॅक्टिस करतो, तिथं तुम्ही थोडं डीप काउन्सिल करा ना. यू गिव्ह टाइम. बघा तुमची प्रॅक्टिस कधीच तुम्हाला काहीच गोष्टी करावं लागत नाही. मार्केटिंग झिरो करावं लागतं. म्हणजे आता मी माझ्या पुण्यामध्ये माझी प्रॅक्टिस तुम्ही बघायला आलात तर माझ्या बिल्डिंगच्या बाहेर माझा बोर्ड पण नाही आहे निर्मिती क्लिनिकचा. यू वोंट बिलीव्ह. रस्त्यावरनं दिसत सुद्धा नाही की या बिल्डिंगमध्ये निर्मिती क्लिनिक आहे. हे लागत नाही. मी झिरो पैसा खर्च करतो मार्केटिंगवरती. झिरो. आय डू एनी ॲडव्हर्टायझिंग एनीवेअर. नथिंग. 0 पैसा खर्च करतो मी. पण माझ्याकडे माझ्या नावाने पेशंट येतात. का? फक्त काउन्सिलिंग. फक्त काउन्सिलिंग. दॅट्स ऑल. मग अशी आपली प्रॅक्टिस असली पाहिजे ना. इजंट इट? आपण कशाला स्ट्रगल करायचं? जर आपण अशा पद्धतीने आपली प्रॅक्टिस बिल्डअप करू शकत असेल तर व्हाय शुड यू स्ट्रगल? मला असं वाटतं काउन्सिलिंग मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करता आली पाहिजे आणि एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला तेवढं नॉलेज पाहिजे. सो नॉलेज पण घेणं तेवढं जरुरी आहे. सो आय टोल्ड चंद्रकांत, आय टोल्ड फ्यू पीपल टू कम फॉर गोवा कॉन्फरन्स. स्टार्ट अटेंडिंग कॉन्फरन्सेस बिकॉज आपले फेल्युअरचे रिझन्स आपल्याला, जसं आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला मला की स्पर्म DFI नॉर्मल अनालिसिसमध्ये किती पर्सेंटेज आहे, हे तुम्हाला शिकायला मिळतं ना तिथं बसून. जेव्हा आपण श्रवण भक्ती करतो तेव्हा शिकायला मिळतं. प्रत्येक कॉन्फरन्समधनं आपल्याला 10 गोष्टी नवीन मिळतातच. सो प्लीज इन्फर्टिलिटी काँग्रेस अटेंड करायला लागा, बसा, ऐका प्रेझेंटेशन्स, की तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला इझिली समजत जातील आणि ते समजलं ना तर तुम्ही जास्त बेटर एक्सप्लेन करू शकतात. आय फील. ऍक्च्युली सर असं इंटरनॅशनल कॉन्फरन्स वगैरे असं अमॉक्स वगैरे केलेलं ना, कधी कधी ते असं कधी एखादी गोष्ट डोक्यावरून गेली ना तर वाटतं अरे आपल्याला नाही जमत आहे, आपल्याला आपण कशाला ह्या हॉलमध्ये आलो, पण त्या तिकडच्या हॉलमध्ये जायला पाहिजे. तर असं तो एक थोडा एक मनात आहे सर. मग आम्ही असं बरोबर आहे. आय डू ऍग्री विथ यू. आणि म्हणूनच आपण हे सेशन्स घेतोय. प्लीज लक्षात घ्या. म्हणजे आज आपण उस्पेअरच्या अंडर असे सेशन्स घेणारच आहोत. ओके, कंटिन्युअसली, की बेसिक समजलं ना तर ते पण समजेल. मी म्हणतोय ना, तुला बघताना असं वाटेल की अरे 20 गोष्टी मला समजल्या नाही, पण ज्या 10 गोष्टी समजल्या त्याला अप्रिशिएट कर ना, की मी आज इथून 10 गोष्टी शिकून गेलो, पुढच्या कॉन्फरन्सला मी आणखी नवीन 10 गोष्टी शिकेल. कळलं? सो इट इज नॉट अ वन कॉन्फरन्स विच इज गोइंग टू टीच यू एव्हरीथिंग अबाउट IVF. इट इज अ लर्निंग प्रोसेस कंटिन्यू. आज सुद्धा मी जातो, आज माझ्यासाठी काय होतं, माझ्यासाठी आज आफ्टर प्रॅक्टिसिंग फॉर 20 years मला इंडियन कॉन्फरन्समधनं मला शिकायला नाही मिळत, मला युरोपियन कॉन्फरन्समधनं शिकायला मिळतं, कारण तिथं काहीतरी नवीन असतं. सो हाऊ मच नॉलेज आय हॅव गॉट, पण नवीन रिसर्च आहे तो मी तिथून जाऊन शिकतो आणि ते मी इथं येऊन पर्क्युलेट करतो. पण कसं होतं, बिंग यू जम्पिंग इन टू IVF प्रॅक्टिस ॲट दिस अवर, यू नीड टू फर्स्ट लर्न बेसिक्स, जे आपल्या इंडियन कॉन्फरन्समध्ये खूप बघायला मिळतं. तू वर्षातनं 6-7 कॉन्फरन्स अटेंड करत तुम्हाला खूप बेसिक समजून जाईल त्याच्यातलं. आणि तुम्हाला कधी वाटलं ना, यू टेल अस. असे एवढा मोठा ग्रुप आहे आपला, आपण प्रत्येक व्हिजिटच्या वेळेस म्हणा किंवा ऑनलाईन आपण एक टॉपिकचं सेशन घेऊ शकतो ना, किंवा सर आम्हाला डाऊन रेग्युलेशन एक्सप्लेन करा. मी शिकवतो ना सगळं, डाऊन रेग्युलेशन म्हणजे काय, ओके, किंवा ओव्हॅरियन स्टिम्युलेशनचं डोस फाइंडिंग कसं करायचं, आपण घेऊ ना ते सेशन्स. नाही असं काहीच नाही आहे, आपण सगळं घेऊ शकतो.
नाही समजलं तर तुम्ही आता कित्येक वेळा मी म्हणतो तुम्ही या बॅचच्या वेळेस उभे राहा, मला विचारा ना, तुम्ही लिहून आणा ना 10 क्वेश्चन, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचे जर पॉइंट्स असतील की सर मला सरांना आल्यावर हे 10 प्रश्न विचारायचे आहेत, लिहून आणा. तिथं आठवणार नाही ते लिहून आणा. शांततेने बसू, क्लोज डोअर मध्ये आपण इनसाइड रूम आपण करू ना आपले पॉइंट सॉल्व. काय हरकत आहे? ते काय ऍडव्हान्टेज ऑफ मी बिंग देअर प्रॅक्टिकली, कशाला काय गरज पडणार आहे. पण कॉन्फरन्सेस मध्ये कसं होतं, तुम्हाला एक टॉपिक असा A to Z कळतो. क्वेश्चन आन्सर मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर सिच्युएशन सॉल्व्ह करता येते, पण कॉन्फरन्सेस मध्ये तुम्हाला A to Z कळतं. सो स्टार्ट अटेंडिंग कॉन्फरन्सेस. तुम्ही कुठेही डाऊट आला तर प्लीज राईट इट डाऊन. आय विल, पण यू कम देअर, असं माझं मत आहे. आय सी सम फ्यू फेसेस ऑल द टाइम. तुम्ही बाकी पण या ना सगळे, विल सिट. तुम्हाला नाही जमत असेल तर अर्धा तास या संध्याकाळी, केव्हाही दिवसातनं टाइम येईल, तुमचे डाऊट्स आपण सॉल्व्ह करू. नाही असं नाहीच आहे काही. तुम्हाला वाटलं तर आपण 15 दिवसातनं एक सेशन ठेवू, फक्त डाऊट सॉल्व्ह करायचा. तिथं काही शिकायचं नाहीये, तिथं तुमचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करतो ऑनलाईन. प्रत्येकाच्या प्रॅक्टिसमध्ये केस हिस्ट्रीज हे करा. तुम्हाला केस हिस्ट्री चालेल. करायची व्हिडिओ कॉलवर करू शकतो. सतीश तांबडे सर, तुम्हाला काही विचारायचं का? नाही. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही US मध्ये असताना एवढा 2 तास आम्हाला दिला. मॅडम येऊन गेल्या 2दा-3दा. काय चाललंय? किती वेळ करतात? इकडे येऊन पण तेच करतोय का म्हणतील मॅडम. खूप छान झाला Thank you. सर सेशन. कॉन्फरन्स पेक्षा तुमचं सेशन जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर दोज वर्ड्स. थँक्यू सर. चालेल. थँक्यू. ऑल राईट. थँक्यू ओके. बाय. सर. Thank you, sir. Bye.